ज्ञानप्रबोधिनी पालक महासंघ आणि इंडियन मेडिकल असोसिएशन भोसरी ब्रांच आणि विमेन्स विंग या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेसचं एक लेक्चर ठेवलेलं आहे। त्या लेक्चरसाठी आलेल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आपल्या प्रथेप्रमाणे 3 ओंकार घेऊयात आपण आधी आणि मग सुरुवात करूयात। तिन्ही ओंकार माझ्या पाठीमागून म्हणायचे आहेत। हरी पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचे स्वागत। मंचावरील मान्यवर आदरणीय केंद्रप्रमुख देवळेकर सर, आपले प्राचार्य, आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या डॉक्टर दक्षा निरहाळे, ह्या ऑन्कोसर्जन आणि व्हाईस चेअरमन ऑफ IMA PCB विमेन्स विंगच्या आहेत। मंचावर उपस्थित असलेल्यांची मी एका ओळीत ओळख करून देते। त्यांच्याचबरोबर आपल्याकडे आज अनेक डॉक्टर आज उपस्थित आहेत। प्रेक्षकांमध्ये काही डॉक्टर आहेत आणि स्टेजवर काही डॉक्टर्स आहेत। स्टेजवर असलेल्या डॉक्टर शुभांगी कोठारी ह्या भूलतज्ञ आहेत आणि IMA PCB DWच्या चेअरमन आहेत। शुभांगीताईंचं मी पहिल्यांदाच धन्यवाद मानते, कारण त्यांच्यामुळे आज आपल्याला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि दक्षाताईंच्या बरोबरचं सगळं कोऑर्डिनेशन हे डॉक्टर शुभांगी यांनी केलेलं आहे। त्याच्यानंतर डॉक्टर शैलजा माने ह्या पेडियाट्रिशियन आहेत आणि DY पाटील मेडिकल कॉलेजच्या HOD म्हणून त्या काम करतात। सायंटिफिक कमिटी IMA PCBच्या आहेत आणि त्याच्याही पुढची ओळख म्हणजे जी आत्ताच मला झाली ती आपल्या डॉक्टर माने ह्या डॉक्टर बागेश्रीच्या शिक्षिका आहेत, त्यामुळे ही त्यांची विशेष ओळख। डॉक्टर मनीषा डोईफोडे ह्या जेनेटिक काउन्सिलर, डायरेक्टर ऑफ IT IMA PCB असे हे सगळे। डॉक्टर देकाते मॅडम मला वाटतं अजून आलेले नाही आहेत। ह्या सगळ्या आज आपल्याकडे उपस्थित आहेत। मुद्दामून आपल्यासाठी आवर्जून ते इथे आलेले आहेत। त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। एक 2 ते 3 मिनिटात मी प्रस्तावना करते की कुणी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे। तर ज्ञानप्रबोधिनी हे त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण संघटनांसाठी ओळखीचं आहे। त्यातल्या 2 आमचे संघटना म्हणजे पालक महासंघ आणि स्नातक संघ। पालक महासंघ हा एक खूप आगळावेगळा प्रयोग आहे। नॉर्मल PTA मेंबर्सपेक्षाही तो वेगळा आहे। आदरणीय देवळेकर सरांच्या संकल्पनेतून याचा जन्म झाला। ज्ञानप्रबोधिनीची शिक्षण प्रणाली ही पुस्तकी शिक्षणापलीकडची आहे। शिक्षणाला 4 भिंतीत सीमित केले नसल्याने पाल्याच्या बरोबरीने चालणे ही एक कसरत होते। त्यामुळे PTAच्या पलीकडे जाऊन ह्याचा विचार केला गेला आहे। चाकोरीबद्ध शिक्षण नसल्याने पालकांनाही आपल्या चाकोरीतून बाहेर पडून आउट ऑफ द बॉक्स विचार करायला प्रवृत्त करणारी संघटना म्हणजे पालक महासंघ। आणि मला असं वाटते की डॉक्टर कोठारी याला नक्की सहमत होतील, कारण त्यांचे दोन्हीही पाल्य हे आपलेच माजी विद्यार्थी आहेत आणि काय वेगवेगळे उपक्रम चालतात आपण वेळ मिळाला की नक्की सगळ्यांना मी सांगेन। पालक महासंघ हा पालकांच्या सर्जनशीलतेला आणि स्वयंसेवितेला संधी देणारं मुक्त व्यासपीठ आहे आणि ह्यात मुलांसाठी, उद्योजक पालकांसाठी क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक संस्था भेट व कृती संवाद असे विविध कार्यक्रम आम्ही घेत असतो। खूप मोठं सांगता येईल, पण काही ठळक उपक्रम मी फक्त नमूद करते की पालक महासंघाने आत्तापर्यंत कुठले कुठले मोठे पराक्रम केलेत। तर निगडी गोवा, निगडी कन्याकुमारी अशी सायकल सहल पालकांची गेलेली आहे। सलग 10 वर्ष यावर्षी 600 पालकांचा सहभाग असलेला क्रीडा महोत्सव आणि महिलांचाही याच्यात विशेष सहभाग असतो। हिमालयातील सलग 2 वर्ष ट्रेक, त्रैमासिक प्लॅस्टिक संकलन ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की आमचे सुमारे 2500 विद्यार्थी हे दर महिन्याला प्लॅस्टिक संकलित करतात आणि प्लॅस्टिक वाया जाऊ देत नाही आणि आमचं एका संघटनेबरोबर टायअप आहे, ते दर महिन्याला येऊन प्लॅस्टिक गोळा करतात। तर असं हे प्लॅस्टिक संकलनाचं सुमारे 3 वर्षापासून सलग आम्ही काम करत आहोत। वाचनकट्टा आहे, पूरग्रस्त सांगली जिल्ह्यात पूर्ण 1 महिना मदत कार्य केलं आणि नुकताच एक मोठा पराक्रम जो आम्ही करून आलो देवळेकर सरांच्याच अर्थात नेतृत्वाखाली
की 800 पालक आणि 400 विद्यार्थी ह्यांनी सगळ्यांनी मिळून सिंहगड सर केला. इट वॉज अ बिग हरक्युलन टास्क, वर्गातली हरक्युलन टास्क. वर्गातली 60 विद्यार्थी सांभाळणं अवघड होतं, पण 800 पालक ज्यांना सवय नाही आहे, त्यातले इथे काही उपस्थित आहेत ज्यांनी कधीच गड चढलेला नव्हता, अशांना सगळा तो गड चढला आणि तो सर केला. ह्या सगळ्यातून पालकांचा व्यक्तिमत्व विकास, सामाजिक बांधिलकीची जाणीव, जागृती आणि देशकल्याणासाठी जबाबदार नागरिक घडवण्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत पालक महासंघ करत असतो. स्नातक संघ ही आमची माजी विद्यार्थ्यांची संघटना आहे. अनेक क्षेत्रात आपल्या कार्याने विशिष्ट ठसा ते उमटवत असतात. देश आणि परदेशात स्नातक संघ जोमाने काम करत असतो. स्नातक संघात अनेक विभाग आहेत. त्यातील एक विभाग म्हणजे हा आमचा वैद्यकीय विभाग आहे. या विभागाने गेल्या 2.5 वर्षात पुष्कळ मोठे काम केलेले आहे. हराळी येथील शाखेत तिथल्या लोकांची तपासणी शिबिर आणि औषधे कशी तयार करावयाची याचे प्रशिक्षण दिलेले आहे. ओरल हायजीन आणि मेन्स्ट्रुअल हायजीन या महत्त्वाच्या विषयावर जागृती, शाळेतील सेविकांसाठी मेनोपॉजवर विशेष व्याख्यान व तपासणी आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्व उपक्रम जो आमचा होता तो म्हणजे कोविडच्या काळात एक हेल्पलाईन आम्ही सुरू केली आणि त्या हेल्पलाईनमधून टेलिमेडिसिन, कोविड पेशंटसाठी घरोघरी डबे पोचवणे, पोस्ट कोविड रिहॅबिलिटेशन, फिजिओथेरपिस्टचा एक मोठा 10 जणांचा गट होता की जो पोस्ट कोविड हे रिहॅबिलिटेशन करत होतं. असा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला होता. ह्यात सगळेच सामील होते. ह्यात आमचे डॉक्टर, पालक, युवक युवती असे सगळे मिळून सुमारे 100 जण सलग 4 महिने हे काम करत होते. गेले काही महिने मधुमेहावर विशेषत्वानं काम चालू आहे आणि KEM बरोबर हे संयुक्त विद्यमानं काम चालू आहे आणि अनेक लेक्चर सिरीजही ह्या मधुमेहाच्या आपण घेतलेल्या आहेत. त्यातलाच एक पुढचा भाग म्हणून आपण भारत सरकारतर्फे अनुदान मिळालेल्या मधुमेह रोखण्यासाठीच्या उपक्रमात सहभागी होणार आहोत. त्याचंही निवेदन त्या जर आल्या असतील, प्रतीक्षा आली जर आले असेल तर ती निवेदन करेल किंवा नंतर करेल. असा संपूर्ण हा आमचा विभाग काम करत असतो. आजच्या व्याख्यानाकडे वळताना दीक्षाताईंचं व्याख्यान हे मी सुरुवातीला ऐकलेलं होतं एकदा आणि ते ऐकल्यानंतर मला असं जाणवलं की नाही, आपल्या महिलांना हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यांची पहिल्यांदा त्यांनी अडचण अशी सांगितली की मी इंग्रजीत चांगलं बोलू शकते. म्हटलं तुम्ही मराठीत जसं जमेल तसं बोला. पण त्यांनी मराठीत अतिशय उत्तम व्याख्यान दिलं, कारण विषय खूप सेन्सिटिव्ह होता आणि तो आपल्याला जाणून घेण्यासारखा आहे तो. आणि पहिल्यांदा ओळख झाल्यानंतर मी आत्ताच सरांना म्हटलं की त्यांची परवानगी न घेता मी त्यांना निमंत्रित केलं. म्हटलं तुम्ही शाळेत एकदा या आमच्या, आणि त्यांना निमंत्रित करून मग सरांना सांगितलं की त्यांना मी बोलवते आहे. आणि मग सरांनी अर्थात होकार दिला, कारण चांगलाच उपक्रम होता तो. तर दीक्षाताईंची आणि माझी त्यांची त्यावेळेस पहिल्यांदा ओळख झाली आणि आत्ता त्यांच्या बोलण्यातनं आपल्या लक्षात येईलच की हा किती महत्त्वाचा विषय आहे, किती सेन्सिटिव्ह विषय आहे आणि आपल्या सगळ्यांना तो माहिती असणं गरजेचं आहे. खूप वेळा संकोचामुळे आपण काही गोष्टी बोलत नाहीत, मोकळेपणाने बोलत नाहीत, मोकळेपणाने काही तपासण्या आपण स्वतः करत नाहीत. तर त्या कशा कराव्यात, काय कराव्यात, ह्या सगळ्याच्या बाबतीत दीक्षाताई आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. पुढील सूत्र मी बागेश्रीकडे सोपवते. प्रतीक्षा फक्त आली असेल तर तिने हातवर करावं, नसेल तर मग आपण तिचं निवेदन नंतर घेऊयात. धन्यवाद प्रतिभाताई. मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आणि 8 तारखेला होऊन गेलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते. आपल्याकडे आज डॉक्टर दक्षा निराळे मॅडम आले आहेत. सगळ्यात पहिली परत एकदा ओळख करून देते की त्याही माझ्या टीचर आहेत. त्यांनी मला सर्जरी शिकवले DY पाटीलमध्ये असताना. त्यांची ओळख करून द्यायची म्हणजे त्या MBBS MS जनरल सर्जरी करून त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीमध्ये फेलोशिप केलेली आहे. FICS आणि FMAS पण केलेलं आहे. त्या प्रॅक्टिसिंग ब्रेस्ट ऑन्कोसर्जन आहेत. त्यांचं चिंचवडला ब्रेस्ट हेल्थ क्लिनिक आहे. त्याचबरोबर त्या DY पाटील मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर प्लस हेड ऑफ युनिट म्हणून काम करतात. शी इज अ रेकग्नाइज्ड PhD गाईड. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 25 पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सनी आत्तापर्यंत PhD केलेलं आहे आणि ओव्हर 30 इंटरनॅशनल अँड नॅशनल जर्नल्समध्ये त्यांचं आत्तापर्यंत पब्लिकेशन्स येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर त्या अनेक सोसायटीजच्या सर्जरी सोसायटीजच्या म्हणजे युरोपियन सोसायटी ऑफ ब्रेस्ट ऑन्कोसर्जरी
किंवा इंडियन सोसायटी ऑफ ब्रेस्ट सर्जन्स, इंडियन सर्जिकल असोसिएशन च्या सुद्धा त्या मेंबर आहेत. आणि त्याचबरोबर IMA इंडियन मेडिकल असोसिएशन वुमन्स डॉक्टर्स विंग ही जी आहे PCBची म्हणजे पिंपरी चिंचवड अँड भोसरी, त्याच्या त्या व्हाईस चेअरमन म्हणून सुद्धा काम बघतात. अशा आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागरूकता निर्माण करणं. कारण मगाशी बोलताना त्या तेच सांगून गेल्या की रोजचा हा त्यांचा विषय आहे. रोज असे पेशंट्स असतात की ज्यांना सर्जरी लागणार आहे किंवा त्यांना कॅन्सर आहे कळल्यानंतर हे जेव्हा डिक्लेअर करायला लागतं त्याच्यानंतरची जी सगळी फरफट पेशंटची बघितली जाते तेव्हा जे काही दुःख, ज्या वेदना होतात ते बघायला लागू नये किंवा त्याच्याबद्दल आधीच जागरूकता निर्माण केली तर कित्येकांचे प्राण वाचू शकतात किंवा त्याबद्दलची माहिती जर वेळेत लोकांना मिळाली, महिलांना मिळाली तर अशा सर्व प्रकारच्या डेंजरस गोष्टी ज्या पुढे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला फेस करायला लागतात ते सगळं होऊ नये यासाठी ही जागरूकता निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे. अशा आज आपल्याला वक्त्या लाभलेल्या आहेत. मी जास्ती वेळ न घालवता त्यांना विनंती करते, दक्षा मॅडम तुमचं मराठी आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. या मॅम. Good afternoon. Namaskar. I would like to thank Jnana Pramodini Group for inviting me here for this talk today. I would like to thank SNATAK Sangh, Palak Mahasangh, all of you for giving me this opportunity to speak to you. And I would like to thank IMA PCB, WDW Wing, Kotari Madam especially, who has really helped and coordinated in these things. Without her, we would not have been here. I would like to thank Shailaja and Manisha as well, who are here today. And I thank all of you for coming here and giving your time to listen to it. As already सांगितलेलं आहे की माझी मराठी चांगली नाही आहे आणि मी तरी प्रयत्न करते तुम्हाला समजायला पाहिजे जे काय मी स्लाइड्स बनवलेले आहेत. ओके, सो बिफोर गोईंग सुरू करायच्या अगोदर मला हे स्लाइड मी ह्याच्यासाठी टाकलेले आहेत. आय वुड लाईक टू विश ऑल ऑफ यू इंटरनॅशनल हॅपी इंटरनॅशनल वुमन्स डे. बट ह्याचा मागे एक कारण आहे, आपण का हे दिवस साजरा करतो आहे. इट इज हे असं सुरू झाले समवेअर इन 1908 की महिलांना रेकग्निशन नाही आहे, जेंडर बायस आहे आणि कुठंही पुढं येऊ देत नाही. हे निमित्ताने ते काही इंटेलिजंट पीपल केम टुगेदर, ते अमेरिकन्स डिड इट अँड त्याच्यानंतर त्यांनी March 8ला सुरू केला त्यांनी. अँड बेसिकली दिस डे इज सेलिब्रेटेड टू एक्नॉलेज ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांना आपण फेलिसिटेट करूया, त्यांना अजून बळ देऊया. सो फॉर दॅट रिझन दिस इंटरनॅशनल वुमन्स डे वॉज बिईंग सेलिब्रेटेड. पण आज ह्या वर्षी प्रत्येक वर्षी एक थीम घेतात ते. ह्या वर्षीचं थीम आहे बीट द बायस. ओके, आय थिंक इट इज रिटन देअर, ब्रेक द बायस, बीट द बायस. म्हणजे काय, बायस इज वॉट, म्हणजे समतोलन नाही आहे. टू जेंडर्स आर बीइंग ट्रीटेड डिफरंट वेज. सो मेल आणि फिमेलला इक्वल अपॉर्च्युनिटीज मिळावं आणि कुठल्याही गोष्टींमध्ये जेंडर बायस नको आहे, ते मेसेज ह्या वर्षाचं इंटरनॅशनल वुमन्स डेमध्ये सेलिब्रेट होतात. सो नाव विल कम डाऊन टू आवर ओन टॉपिक. हे जेंडर बायस आणि ब्रेक द बायस जे आहे हे आपलं फील्ड काय हे आहेत. वेन आय वॉज डुईंग माय सर्जरी, MS जनरल सर्जरी कोणी घेत नाही मुली, आत्ता एवढ्यात घ्यायला लागले. आत्तासुद्धा माझे 2 स्टुडंट्स फिमेल्स आहेत. वेन आय वॉज डुईंग, दॅट वॉज अ 40-year-old युनिव्हर्सिटी. मी पहिली महिला होती जिथं MS जनरल सर्जरी करणार होती आणि माझ्याबरोबर कोणी बोलायचं नाही. इवन राईट फ्रॉम डीन दे हॅव डिस्करेज्ड मी टू टेक, वाय यू वॉन्ट टू टेक सर्जरी. सर्जरी का करताय तुम्ही, दॅट इज ऑल मेल डॉमिनेटेड. इवन नाऊ इट इज मेल डॉमिनेटेड, बट वी हॅव टू फाईट. आय फॉट अँड आय स्टील फाईट. हे आपलं ह्याच्यात पाहिजे. सो दॅट जेंडर बायस शुड नॉट बी देअर. अँड टुडे हे जे कॅन्सर आहे, कॅन्सर झालं तरी डिसिजन तुमचं नसते. सगळ्यात घरात डिसिजन्स आर टेकन बाय मेन. तुम्हाला मॅमोग्राफी करायचं आहे, नाही, जेव्हा नवरा सांगेल तेव्हाच जाणार, नाही.
असं नाही करायचं. स्वतःचं डिसिजन स्वतःच घ्यायचं, स्वतःचं काळजी स्वतः घ्यायचं. सो दॅट इज द रिझन वी हॅव कम हिअर, वी हॅव जॉईन टुगेदर टू नो व्हॉट आर दिस डिसीज, व्हॉट इज दिस डिसीज अँड हाऊ वी कॅन प्रिव्हेंट. कशा आपण ह्याच्यातला मार्ग काढू शकतो आणि आपलं महिलांसाठी चांगलं ह्याच्यातलं कसं आपण निर्माण करू शकतो किंवा चांगलं लाईफस्टाईल कसं देऊ शकतो हे आपण बघूया. नेक्स्ट. ओके, दिस वॉज द लास्ट इयर्स दिस थिंग, बट आय वॉन्टेड यू ऑल, तुम्हाला सगळ्यांना हे दाखवायचं होतं. यू कॅन सी अर्ली डिटेक्शन सेव्ह लाईव्स मध्ये जे लिहिलेले आहेत. अर्ली डिटेक्शन म्हणजे कॅन्सर लवकरात लवकर तुम्ही ओळखायला पाहिजे, ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, म्हणजे तुमचं लाईफ इज इक्विव्हलंट टू अ नॉर्मल लाईफ. ते दॅट इज द इम्पॉर्टन्स. नो नो, बॅक. आय ॲम, आय विल, आय ॲम स्ट्रॉंग अँड आय विल फाईट द डिसीज. No one can stop me winning over this disease. Cure has to happen and cure is a must, and we are aiming to get a cure out of cancer. So this is our aim and we want to see this. हे आपल्याला बघायचं आहे की कॅन्सर आपण मारू शकतो, आपण पुढे जाऊ शकतो, त्याच्या पुढे लाईफ आहे, नाही आहे असं नाही. कॅन्सर म्हटलं की संपलं असं नाही आहे जग. यू कॅन लीड अ नॉर्मल लाईफ इवन आफ्टर दॅट. ओके, नेक्स्ट स्लाईड. ओके, आज मी हे प्रेझेंटेशन का घेतलं तुमच्यासाठी. ऑल ऑफ यू आर एज्युकेटेड, यू आर ऑल टीचर्स, तुम्हाला कळते, पण किती तुमचं ह्याच्यात नॉलेज आहे मला माहीत नाही आहे. बट स्टील आय वुड लाईक यू टू नो ऑल द थिंग्स अँड द गोल ऑफ दिस प्रेझेंटेशन वुड बी तुम्हाला सगळ्यांना ब्रेस्ट कॅन्सरच्याबद्दल अवेअरनेस करायचं आहे. काय सिम्टम्स आहे, काय ट्रीटमेंट्स अवेलेबल आहे आपल्याकडं, आपण काय करू शकतो, ह्याचं पुढं काय आपलं समाजात कसं आपण अवेअरनेस क्रिएट करू शकतो. दॅट इज कॉल्ड ए सेन्सिटायझेशन. सेन्सिटायझेशन म्हणजे मी एक मुलीला हे सगळं एक्सप्लेन केलं, त्यांना समजलं आणि ती करायला सुरू केली. दॅट इज कॉल्ड एट सेन्सिटायझेशन. हे सगळ्या गोष्टी ह्याच्यात आपण कवर करूया. आणि दुसरं गोष्ट असं आहे, डिबंक द मिथ्स. मिथ्स म्हणजे चुकीचं एक कॅरी फॉरवर्ड करतो आपण, थॉट प्रोसेस, आयडिया, ते काय आहे, आपण का असा विचार करतो आणि हाऊ वी कॅन ब्रेक इट, त्याच्याबद्दल मी बोलू शकते. आणि हाऊ टू प्रिव्हेंट ऑर टेक प्रिकॉशन्स to avoid the cancer. So my aim of coming to this place is to make you understand all these things. Okay, next. Normal breast काय असते. नॉर्मल माहिती असेल तर ॲबनॉर्मल तुम्ही ओळखू शकता, बरोबर. नॉर्मल म्हणजे कुठेही गाठ नसते, काही त्याच्यात स्किनमध्ये चेंजेस नसतात, म्हणजे लाल वगैरे काही नसते, नॉर्मल स्किन असतात, जसं दुसऱ्याकडे स्किन असतात तेच स्किन असतात. सेन्सिटिव्ह असतात. अल्सर म्हणजे घाव नसते, त्याच्यावर उंड नसते, त्याच्यानंतर दुखत नाही आणि निप्पलमधनं काही निघत नाही. एनी डिस्चार्ज फ्रॉम निप्पल विल नॉट बी देअर. दिस इज अ नॉर्मल ब्रेस्ट. ओके, नेक्स्ट. यू कॅन सी द वेरियस शेप्स आर देअर. कुठलाही शेप असं नॉर्मल नाही म्हणू शकत आपण. देर आर मेनी शेप्स फॉर द ब्रेस्ट विच आर नॉर्मल. सो स्पेसिफिकली असंच असायला पाहिजे असं नसते. ब्रेस्टचं शेप वेगळं वेगळं असतात. एकच महिलामध्ये एक ब्रेस्ट थोडं छोटं, दुसरं ब्रेस्ट थोडं मोठं असं असू शकतात. नॉर्मल व्हेरिएशन्स आहे, ह्याच्यात काही तुम्हाला काळजी घ्यायचं गरज नाही आहे. नेक्स्ट, निप्पल. निप्पलचं डिफरंट प्रकारचं ऑफ निप्पल इव्हर्टेड असतात, आतच असतात किंवा डेव्हलपच झालं नसते. सो दीस आर ऑल अगेन नॉर्मल. ओके, तुम्हाला नॉर्मल का सांगते, कारण पुढं जाऊन तुम्ही ॲबनॉर्मल स्वतः आयडेंटिफाय करायला पाहिजे. म्हणून मी नॉर्मल काय हे आधी तुम्ही समजून घ्या, सो दॅट यू कॅन आयडेंटिफाय व्हॉट इज ॲबनॉर्मल. ओके, दीस आर ऑल नॉर्मल थिंग्स विच यू कम अक्रॉस. ब्रेस्ट साईज, शेप्स, निप्पल इन्व्हर्टेड हे सगळं नॉर्मल असतात. ओके, आणि केव्हा ॲबनॉर्मल होते आणि ते कसं तुम्हाला ओळखू यायला पाहिजे ते दॅट वी कॅन आय विल टेल यू. ओके, नाव वी कम डाऊन टू द मेन टॉपिक, दॅट इज कॅन्सर. कॅन्सर म्हणजे काय? इट इज अ ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ द सेल्स. म्हणजे जे सेल नॉर्मली आपलं शरीरात असतात त्यांना एक सायकल असतात. ते सायकलमध्ये ते जन्म घेतात, मोठं होतात, मॅच्युअर होतात, त्याच्यानंतर त्याचं ॲक्शन ज्याच्यासाठी ते आलेले असतात सिस्टममध्ये ते त्यांचं कामं करतात आणि डेथ होतात त्याचं, आणि इट विल बी टेकन अवे आउट ऑफ द बॉडी. दिस इज अ नॉर्मल सेल सायकल. ओके, ते मरतात. पण कॅन्सरमध्ये हे सेल्स ना ते मरत नाही, ते डेव्हलप होत जातात, एकावर एक ते ॲडेजन होऊन एक ट्यूमर प्रोड्यूस होतात. सो दॅट इज कॅन्सर. कॅन्सर सेल्स विल लूज देअर अपॉप्टोसिस जातात. देर आर व्हेरियस रिझन्स, मी आय विल नॉट गेट इन टू इट. सो दिस इज कॅन्सर. कॅन्सर अर्लियर क्रॅबसारखं दिसायचं. कॅन्सरचं साईन बघितलं तुम्ही, ते क्रॅबसारखं, दॅट इज वाय दे नेम्ड इट एज कॅन्सर.
ते नेम्ड इट दिस डिसीज ॲज कॅन्सर. हिस्टोपॅथॉलॉजीमध्ये ते क्रॅबसारखं दिसायचं म्हणून ते त्यांना हे कॅन्सर म्हणून नावं ठेवलेले आहेत. ओके, नेक्स्ट. नो वन थिंग, हे लाईट्स बंद करता का तुम्ही? मला इथून दिसत नाही, हे लाईट माझं चेहऱ्यावर यायला लागले आणि मला हँड माईक पाहिजे. Hello. Check. Okay. I want all of you to concentrate on this. This is the base of my presentation. हे तुम्ही लक्ष घेऊन बघा. Globacon 2020 is a data, Indian data. It is a central body, central governmentचं body आहे Globacon. ते आम्हाला सगळे डाटाज देतात, ते सर्वे कंडक्ट करतात आणि त्याचं रिझल्ट्स देतात आम्हाला. हे ब्रेस्ट कॅन्सर is the most commonest cancer in the female and it is killing females. It is the top among all the cancers. Earlier it was second or third in position. Now it is the highest life taker in a female. Okay. Globally breast cancer around 2 million वरती cases दर वर्ष होतात. त्याच्यात 11.7% it is 11.7% of all other cancers. ते 11% is breast cancer. बाकी सगळं बाकी 90% मध्ये आहेत. Then the number of deaths, 6 lakh, nearly 7 lakhs death per year. दरवर्षी 7 लाख महिला आपला जीव गमावतात. सो इंडियामध्ये काय आहे बघा, इंडियामध्ये नंबर ऑफ केसेस कमी आहे, इंडियामध्ये जास्त नाही आहे. कम्पेअर टू द वेस्टर्न वर्ल्ड, इंडियन फिमेल्स आर गेटिंग लेस कॅन्सर. पण न्यू केसेस बघा 1,78,000 आहे आणि डेथ बघा 90,408. कंपेअर करा 10.6% आमच्याकडे डेथ्स होतात, वेरॅज वेस्टर्न कंट्रीजमध्ये 6.9%. ऑलमोस्ट 3 to 3.5% डिफरन्स आहे आमचं आणि त्यांचं ह्याच्यात. का बरं? वाय आवर फिमेल्स आर डाईंग? आपलं महिला का सफर करायला पाहिजे? त्यांच्याकडे काय असं आहे की जे आपल्याकडे नाही आहे? वाय वी आर नॉट एबल टू सेव्ह आवर ओन पीपल? हे प्रश्न आमच्या समोर नेहमीच यायलाच पाहिजे. का आपण कुठं चुकतोय किंवा आपल्याकडनं काय होत नाही जे आपल्या महिलांना एवढं सफर करावं लागते? नेक्स्ट. नेक्स्ट. ओके, स्टॉप इट. ओके, दिस इज अ पाय डायग्राम. ते तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही मला. ह्याच्यात हे पिंक कलरचं जे आहे हे ब्रेस्ट कॅन्सर आहे. इफ यू सी द होल थिंग यू कॅन सी दिस इज द मेजर चंक. त्याच्यानंतर युट्राईन कॅन्सर्स आहे, ओव्हरी आणि युट्राईन कॅन्सर्स इकडे येतात. सो लंग कॅन्सर येतात. मेल्समध्ये लंग कॅन्सर्स आर मोर कॉमन. व्हॉट्स हॅपनिंग? ओके, so the highest number of cases are there in the breast. Breast cancer is a leading cause of death. Okay, next. No, back. Okay, I'll explain this. आता हे बघा, what is the cause? आपल्याकडे का कॉज आहे की एवढं डिफरन्स आहे वेअर देअर फिमेल आर डुईंग बेटर अँड वी आर नॉट डुईंग बेटर? यू सी, प्रेझेंटेशन म्हणजे पहिल्यांदा जेव्हा ते फिमेल ब्रेस्टचं कंप्लेंट्स घेऊन डॉक्टरकडे येते, दॅट इज द प्रेझेंटेशन. पहिल्यांदा प्रेझेंटेशन केव्हा करतात आपल्याकडे? लोकल डिसीज म्हणजे फक्त ब्रेस्टमध्ये गाठ आहे किंवा ब्रेस्टमध्ये कंप्लेंट आहे. ते वेस्टर्न कंट्रीमध्ये 66% ऑफ द फिमेल्स विल प्रेझेंट टू द डॉक्टर. आपल्याकडे 16%. बाकी कुठं आहेत? दे डोंट कम टू अस. दे आर नॉट अवेअर. ब्रेस्टमध्ये गाठ आहे, पेनलेस आहे, दुखत नाही, काही नाही, साधी गाठ आहे, जायचं गरज नाही आहे. That is the reason we are getting only 16%, whereas the Western people are aware. त्यांना माहिती आहे, अमेरिकन्स UK मध्ये त्यांना माहिती आहे गाठ, छोटंसं गाठ आलं तरी ते कॅन्सर असू शकतात, पळत डॉक्टरकडे जातात ते. सो 66% छातीमध्ये एक गाठ आहे त्याच्यात ते जातात. लोकल स्प्रेड म्हणजे काक्यात लिम्फ नोड्स असतात. लिम्फ नोड्स असताना ते स्टेज 2ला जातात. सो 28% त्यांच्याकडे प्रेझेंट करतात. आपल्याकडे 54%. म्हणजे ऑलरेडी ब्रेस्टमधनं कॅन्सर काक्यात गेलेले आहेत, ॲक्झिलामध्ये गेलेले आहेत. सो वी आर ऑलरेडी इन टू स्टेज 2. त्याच्यानंतर बॅक डिस्टंट मेटास्टेसिस म्हणजे पसरलेलं आहेत. कुठं पसरणार हे कॅन्सर?
इट कॅन गो टू ब्रेन, इट कॅन गो टू लंग्स, फेफड्यात जाऊ शकतात, ब्रेनमध्ये जाऊ शकतात, पोटात जाऊ शकतात, अंडाशयाचं ओव्हरीमध्ये जाऊ शकतात किंवा लिव्हरमध्ये जाऊ शकतात, हाडांमध्ये पसरू शकतात. तर डिस्टंट मेटास्टेसिस म्हणजे हे सगळं जागेवर ते कॅन्सर पसरलेले आहेत. त्यांच्याकडे फक्त 6% लोक मेटास्टेसिसनी डॉक्टरकडे जातात, नाहीतर सगळं लोक 66% आर गोईंग व्हेरी अर्ली टू द डॉक्टर्स. आपल्याकडे बघा 30%, 30% ऑफ द पीपल आर कमिंग टू द डॉक्टर्स ओनली आफ्टर मेटास्टेसिस. म्हणजे डिसीज पसरल्यावर आपल्याकडे येतात, आपल्या हातात काहीच नसतात. व्हेरी लिटल वी कॅन डू फॉर द पेशंट. इट इज बियॉन्ड अस. वन्स इट गोज टू स्टेज 4, स्टेज 3, स्टेज 4 डिसीज आपल्या हातात नाही. तर लाईफ एक्सपेक्टन्सी कट खाली 1.5 वर्ष 2 वर्ष, जे आपण 10 वर्ष देऊ शकतात एक महिलाला किंवा त्याच्यापेक्षा जास्त, विच विल कम डाऊन टू 1 to 1.5 year, 2 years. So this is the difference which I want you all to know. Cumulative risk काय आहे? 1 in 39. त्यांच्याकडे 39 मध्ये एकाला मेटास्टेसिस आणि डिसीजनी, आपल्याकडे बघा 1 in 29. 29 महिला घेतल्या तर त्याच्यात एक कॅन्सर नक्की असणार आहे. ओके, नेक्स्ट. नाव अगेन द वेस्टर्न स्टॅटिस्टिक्स. 10 वर्षाचं वर जगणारे महिला विथ कॅन्सर त्यांच्याकडे 84% आहे. आपल्याकडे नाही आहे, आपल्याकडे खूप कमी आहे. अँड 1 in 8 वुमन, म्हणजे 8 जण तुमचं ग्रुपमध्ये घ्या, त्याच्यातला 1ला कॅन्सर असतात. त्यांच्याकडे इन्सिडन्स जास्त आहे, तरी रिझल्ट्स आर व्हेरी गुड. नेक्स्ट, इंडियन स्टॅटिस्टिक्स बघा. आपल्याकडे द प्रेझेंटेशन हॅज कम डाऊन. आधी 50-60 इयर्सचं पेक्षा मोठा असलेल्या लोकांना कॅन्सर असायची, पण आता हळूहळू एज कमी झालेले आहेत. द प्रेझेंटेशन इज 25 to 49 years. का बरं? वाय दिस हॅज हॅपन? इट इज ऑल द लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स, नॉन अवेअरनेस. आणि आजकाल मुली छान दिसायला पाहिजे, सुंदर दिसायला पाहिजे, शेपमध्ये राहायला पाहिजे, मुलांना दूध पाजायला नको, जास्त मुलं जन्म द्यायला नको. ऑल दिस फॅक्टर्स आर कॉन्ट्रीब्युटिंग टू दिस एज. 24 to 49 पर्यंत आलेले आहेत आपण. मी स्वतः बघते आहे 30 वर्षाची, 22, 23, 25 वर्षाची मुली कमिंग विथ ब्रेस्ट कॅन्सर. फार वाईट आहे. एक घर तुम्ही चालवायचं असेल तर विदाउट अ लेडी इट इज व्हेरी डिफिकल्ट. अँड जस्ट इमॅजिन इफ दॅट लेडी इज नॉट देअर इन द हाऊस, हाऊ द यंग किड्स आर बीइंग ब्रॉट अप. लहान मुलं कसं वाढू शकता तुम्ही? नॉट पॉसिबल. सो तुमचं स्वतःचा इम्पॉर्टन्स तुम्हाला कळायलाच पाहिजे. दॅट इज आय विल बी टेलिंग यू इन द नेक्स्ट स्लाइड्स. तो इन्सिडन्स कसं 25 to 40 इयर्सला का आलं आहे? मागच्या 14 वर्षात हे चेंजेस झालेले आहेत. आधी नव्हतं हे, आत्ता झालेलं आहेत. आता बिकॉज ऑफ ऑल दिस फॅक्टर्स विच आय हॅव एन्युमरेटेड. नेक्स्ट, हे बार डायग्राम आहे, द सेम थिंग. नेक्स्ट. ओके, नाव विल कम डाऊन टू, हे सगळं तुम्ही व्यवस्थित नोंद घ्या. व्हॉट आर द रिस्क फॅक्टर्स, कोणाला कॅन्सर होऊ शकतात. ओके, सो इस्ट्रोजन म्हणून एक हॉर्मोन असतात आपल्या बॉडीमध्ये, विच इज मेंट फॉर फेमिनायझेशन. ऑल युअर फिमेल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आर बिकॉज ऑफ दिस हॉर्मोन, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. ओके, तुमचं महिन्याचं पाळी येतात, तुमचं प्रेग्नेन्सी असतात, मुलं बाळा, फीडिंग, लॅक्टेशन, सगळं ह्याच्यात हे इस्ट्रोजन असतात. पण हे तेवढंच नोटोरियस आहे. ह्याला कंट्रोलमध्ये नाही राहिलं किंवा जास्त एक्सपोजर झाला ह्याचं ब्रेस्ट, मग कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. मग ह्याला कंट्रोलमध्ये ठेवायला आपल्याकडे काय काय आहेत? प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही 9 महिना तुमचं पाळी नसते, म्हणजे इस्ट्रोजन लेवल्स वर खाली होत नाही, म्हणजे तुमचं ब्रेस्ट जास्त एक्सपोज नाही झालेलं आहे, म्हणजे तुम्ही प्रोटेक्टेड आहेत. जेव्हा तुम्ही दूध पाजवतात तेव्हासुद्धा तुम्हाला पिरियड्स नसतात, बरोबर? पिरियड्स नसतात तुम्हाला फीडिंगच्या वेळेला. अगेन यू आर प्रोटेक्टेड बाय अगेन्स्ट दिस हॉर्मोन. मल्टिपल प्रेग्नन्सीज दॅट प्रोटेक्ट्स यू फ्रॉम दिस हॉर्मोन, राईट? सो ऑलवेज रिमेंबर दॅट विथ ऑल दिस थिंग्स दॅट इज अ प्रोटेक्शन. ते नसेल तर दे आर ॲट हाय रिस्क. मग कोण आहे? अर्ली मेनार्की, म्हणजे लवकर जेव्हा पिरियड सुरू होतात. आजकाल 9-10 वर्षाच्या मुलींना पिरियड सुरू व्हायला लागले. दॅट इज अनदर कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर की आमचं वय 25 to 49 का झालेलं आहे. खूप लवकर पाळी यायला लागले आजकाल. 10 वर्ष 11 वर्षात, आधी 14, 15, 16, 4-5 वर्षाचा फरक पडलेला आहे तिथं. इट इज अगेन युअर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. फालतूचं ते ऑल फॅटी फूड दे टेक, राईट? सो दॅट इज
टू बी पुट आउट. इंडियन कल्चर, इंडियन ट्रेडिशन खूप छान आहे, आपलं जेवण चांगलं आहे, द स्पायसेस आर प्रोटेक्टिव्ह, द फूड इज फ्रेशली प्रिपेअर्ड, वी डोंट कीप इट इन द रेफ्रिजरेटर अँड ईट फॉर डेज अँड डेज. आम्ही नाही खात तसं, स्वतः फ्रेश बनवून खातात. एव्हरीथिंग हॅज गॉट अन इम्पॅक्ट. Westernization is not good. We should follow our own traditions. Indian culture is really good. Don't deviate from that. Absolutely don't deviate from the Indian culture. So early menarche, late menopause. Menopause म्हणजे पाळी बंद झाल्यावर. आता आजकाल पाळी पण लवकरच बंद व्हायला लागली. 41, 42, 43. आधी आमच्या आईच्या वेळेला वगैरे 56, 58, 60 पर्यंत पाळी असायचा. आता नाही, 45 मॅक्झिमम 46. दे आर पोस्ट मेनोपॉझल. नलिपॅरिटी. नलिपॅरिटी म्हणजे कधी मुलाला जन्म नाही दिलेला आहे, म्हणजे नो एमेनोरिया. तुमचं रेग्युलर सायकल्स कंटिन्युअसली चालू आहे आणि तुमचं ब्रेस्ट इस्ट्रोजनला एक्सपोज होतात आणि रिस्क फॅक्टर वाढतात. ओके. ओल्डर एज ॲट फर्स्ट बर्थ. फर्स्ट बर्थ शुड ऑलवेज बी बिलो 30 years. After 30 years, the risk will increase. Remember this. All of you are young, you are teaching your students. Somewhere or the other, you sensitize your students to all these things. They are very receptive. 8th, 9th, 10th मुली खूप receptive असतात. You are all teachers. This is a request to all your teachers. Sensitize your students at this level. पुढे जाऊन ते त्यांचं घर, त्यांचं आई, त्यांचं आजूबाजूला राहणारे सगळ्यांना they will sensitize. This is a big task, I'll tell you, and you will be the mediators for that. Okay? Then comes obesity. आजकाल बघितलं का मुलींना जाड असतात एकदम. BMI खूप हाय असतात. दॅट इज ऑल बिकॉज ऑफ युअर लाईफस्टाईल. खूप जाड असलेला ओबेसिटी इज अ प्रीकसर फॉर द डेव्हलपमेंट ऑफ कॅन्सर. ओके. PCOD म्हणतो आपण, विच इज व्हेरी कॉमन. पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज. आय थिंक ऑल ऑफ यू मस्ट बी नोईंग अबाउट इट. दॅट इज अगेन व्हेरी व्हेरी कॉमन इन द फिमेल्स. आजकालचं मुली सगळं तसंच आहे. खाते पिते घर के है, नाही चाहिए हमको खाते पिते. लुकडं सुकडं चालते, मोठं नको. Okay, so remember this. Next is oral contraceptives. आजकाल लग्न होते, मुलींना बाळ नको आहे. अरे नको असेल तर देर आर व्हेरियस वेज ऑफ डुईंग इट. तुम्हाला पिल्सच कशाला पाहिजे? पिल्स आर फॉर शॉर्ट पिरियड, 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी ठीक आहे. लॉंग टर्ममध्ये पिल्स नाही घ्यायला पाहिजे. इफ यू टेक पिल्स फॉर मोर दॅन 1 to 1.5 year, द चान्सेस ऑफ कॅन्सर विल इन्क्रीज बाय 25%. ब्रेस्ट कॅन्सर. सो यू शुड नो दिस थिंग्स. थोड्या दिवसासाठी तुम्हाला पोस्टपोन करायचं असते प्रेग्नन्सी, ठीक आहे. सो डोंट गो फॉर दिस पिल्स. देर आर व्हेरियस अदर मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन विच यू कॅन फॉलो, राईट. त्याच्यानंतर पोस्ट मेनोपॉझल हॉर्मोनल थेरपी. दिस इज लिटिल फॉर द एलाइट क्लास ऑफ पीपल, जे त्यांचं फेमिनिटी, लुक्स चांगलं पाहिजे, असं पाहिजे, ते हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी मेनोपॉजच्या नंतर पाळी बंद झाल्यावर घेतात. So in that, those patients also, they are prone for breast cancer. Advantages, disadvantages दोन्ही आहे ते मेडिसिन घेण्याचं, पण disadvantage is breast cancer, which is not good. Okay? Then comes non-hormonal radiation exposure. म्हणजे रेडिओथेरपी देतो आपण लहानपणी, कुठं कॅन्सर झालेले आहेत, लिम्फोमा झालेले आहेत, तेव्हा रेडिएशन थेरपी देतो. शेक देतात ना, त्याला रेडिएशन थेरपी म्हणतात. इफ समन हॅज टेकन रेडिएशन थेरपी वेन दे वर स्मॉल, त्यांना चान्सेस वाढतात. ओके. अल्कोहॉल, दारू, हाय क्लास अँड ॲब्झल्युटली लो क्लास. मिडल क्लासमध्ये नाही आहे ते, अजूनही आलं नाही आहे. हाय क्लास पीपल टेक लॉट्स ऑफ अल्कोहॉल, आणि झोपडपट्टीमध्ये राहणारे पण दारू पितात. सो अल्कोहॉल इज वन ऑफ द प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स. सेडेंटरी लाईफस्टाईल. ॲक्टिव्हिटी नाही, बसलं की उठायचंच नाही, काम करायचं नाही, वॉकिंग करायचं नाही, काहीच नाही, निवांत खायचं, झोपायचं. दॅट इज सेडेंटरी लाईफस्टाईल. एक सर्टन अमाऊंट ऑफ एक्सरसाइज पर वीक इज मॅन्डेटरी. तेवढं करायलाच पाहिजे. ते शेवटचं स्लाईडमध्ये आहे की दर दिवशी किती एक्सरसाइज करावं, ते आय विल टेल यू हाऊ मच इट हॅज टू बी डन. देन कम्स ब्रेस्ट इम्प्लांट्स. म्हणजे जेव्हा आपण ऑपरेशन करतो आणि छाती काढतो कॅन्सरला, आपण इम्प्लांट टाकतो ते शेप द्यायला, फेमिनाईन शेप. सी, एक महिलाला ब्रेस्ट काढल्यावर शी विल बी सोशली विड्रॉन. ती जात नाही बाहेर, त्याला लाज वाटते की एक साईडचं ब्रेस्ट नाही आहे, कसं जायचं. फेमिनिटी, इट इज तुमचं जे महिला असण्याची जी ऑर्गन आहे ते, दॅट इज नॉट देअर. सो शी विल गेट डिप्रेस, शी विल नॉट कम आउट इन टू द सोशल दिस थिंग. तेव्हा आपण इम्प्लांट टाकतो, त्याला वेगळं एक मटेरियल असतात, ते जागेवर लावून विल गिव्ह द कॉन्टूर टू द ब्रेस्ट. तसं
फिमेल्समध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, नेक्स्ट सिम्टम्स म्हणजे व्हॉट आर द व्हेरियस सिम्टम्स, कसं ब्रेस्ट कॅन्सर कसं प्रेझेंट करू शकतात. हे इथं बघता तुम्ही, हे लंप आहे, हे गाठ आहे, हे गाठ आहे. तुम्ही आयडेंटिफाय स्वतः आरशात बघायला पाहिजे. दर आठवड्यातून एकदा तुम्ही बाथरूममध्ये आपलं ब्रेस्ट बघायचं, दोन्ही ब्रेस्ट बघायचं आणि असं काही गाठ आहे का बघायला पाहिजे. ओके, नेक्स्ट दॅट इज लंप इन द ब्रेस्ट, गाठ. नेक्स्ट हे बघता तुम्ही, हे कसं दिसते, कसं दिसते हे, संत्र्याचं छिलका, ऑरेंज पील, तसं दिसतं की नाही. दॅट इज प्युडी ऑरेंज. दॅट इज अ कंडिशन ऑफ ब्रेस्ट कॅन्सर जिथं स्किन इन्व्हॉल्वमेंट होतात. मग तुम्ही संत्र खाताना काढलं आणि ते बघितलं तर त्याला छोटे डॉट्स असतात, तसं दिसणार आहे ते. दॅट इज प्युडी ऑरेंज. दॅट इज वन ऑफ द प्रेझेंटेशन. ब्रेस्ट कॅन्सर असं पण दिसू शकतात. ओके, हे बघा, हे ब्रेस्ट आहे, हे निप्पल आहे. निप्पलचं इथं लाल रंगाचा डिस्चार्ज आहे. सो वेन एव्हर देर इज एनी डिस्चार्ज, निप्पलमधनं घाण काहीतरी निघालं, त्याच्यात पण वेरियस टाईप्स आहे, वेगळं प्रकारचं आहे. त्याच्यात आपल्याला जे म्हणजे आपल्याला जे अलर्टनेस यायला पाहिजे जेव्हा ते लाल, काळं किंवा हिरवं असतात. हे 3 प्रकारचं. आणि युजली हे दिसत नाही तुम्हाला. तुम्ही ब्लाऊज काढला किंवा ड्रेस काढला त्याला लागलेलं असतात ते डिस्चार्ज. यू हॅव टू बी व्हेरी विजिलंट. तुमचं लक्ष असायला पाहिजे तुमचं कापडला काय लागलेलं आहे, कुठल्या रंगाचं आहे. लाल, काळा आणि हिरवा असेल तर आपल्याला टेन्शन आहे. आत गाठ असू शकतात जे हाताला लागत नाही, दुखत नाही, पण आहे तिथं. राईट. सो यू शुड रिमेंबर दॅट इज अनदर प्रेझेंटेशन. नेक्स्ट स्किन चेंजेस. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू. प्युडी ऑरेंज, ऑरेंजचे छिलका जसं असतात. हे इन्फ्लमेशन म्हणजे लाल होतात, एकदम लाल दिसतात ब्रेस्ट. दॅट इज इन्फ्लमेटरी कार्सिनोमा. खूप कमी लोकांमध्ये होतात, खूप यंग एजमध्ये होतात. अँड हार्डली अराउंड 4 to 5% विल हॅव इन्फ्लमेटरी. म्हणजे कधीही तुम्हाला पस झालं ना त्याच्या आजूबाजूला कसं लाल दिसते तसं होतात ते पूर्ण ब्रेस्ट. नेक्स्ट. सो अदर देन दिस हे सगळं प्रेझेंटेशन कॉमन आहे. आणि जे काही गाठ आहे ना ते कधी दुखत नाही, लक्षात घ्या. हे नॉन पेनफुल लंप इन द ब्रेस्ट, म्हणजे न दुखणारे गाठ ब्रेस्टमध्ये असेल तर ते कॅन्सर असू शकतात. रिमेंबर दिस. दुखत नाही म्हणून डॉक्टरकडे नाही जायचं असं नाही आहे. नेक्स्ट इज चेंजेस इन द शेप. ब्रेस्ट पेन व्हेरी लेट, खूप लेट स्टेजेसमध्ये ब्रेस्ट पेन असतात. चेंजेस इन द ब्रेस्ट शेप. शेपमध्ये काय होते, तुम्ही आता आरशात बघतात रोज म्हणजे आठवड्यातून एकदा. तुम्हाला माहिती आहे तुमचा ब्रेस्ट कसा आहे, एक छोटंसं आहे, एक मोठं आहे किंवा दोन्ही आहे का. त्याच्यात काय चेंजेस दिसलं तुम्हाला, एका साईडचं वर गेलेले आहेत, एका साईडचं खाली आहे, मग तुम्हाला शंका यायलाच पाहिजे. जे निप्पल बाहेर होतं ते आत ओढलं गेलेलं आहेत, परत ते शंका यायलाच पाहिजे तुम्हाला. आणि हात वर करायचा पूर्ण. आणि काक्यात काही गाठ दिसते का, रोज तुम्हाला हे आठवड्यातून एकदा आरशाच्या समोर करायचंच आहे. हात वरती उचलायचं, दोन्ही काक्यात काही गाठ आहे का, किंवा फुलनेस म्हणतो आपण, भरल्यासारखं दिसते, नाहीतर ते हॉलो असतात, असं असतात. त्याच्यात तुम्हाला गाठ असेल तर ते फुल होतात. सो यू हॅव टू ऑब्झर्व फॉर दिस. दिस आर द थिंग्स विच यू हॅव टू सी फॉर. जनरलाइज्ड विकनेस, असं वाटते बरं नाही वाटत, आज काम का वाटत नाही. दीस आर द सिग्नल्स विच बॉडी इज गिविंग. बॉडी तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतात की काहीतरी त्रास आहे तुझ्या बॉडीला, जा तू गेट युअर सेल्फ इन्व्हेस्टिगेटेड. ते सिग्नल देत राहतात तुम्हाला. यू हॅव टू बी सेन्सिटिव्ह टू अंडरस्टँड दॅट. ओके. देन नेक्स्ट आहे लंप इन द एक्झिला, काक्यात गाठ. कधी कधी काय होते, ते ब्रेस्टमध्ये गाठ असते, छोटंसं गाठ असते, पण मेटास्टेसिस म्हणजे दुसरीकडे पसरलेलं असतात. युजली असं चालता चालता तुम्हाला एक कोपरं लागतं इथं, असं कोपरं लागलं इथं आणि फ्रॅक्चर होऊन जातात. असं कोणालाही असं थोडंसं कोपरं लागलं की फ्रॅक्चर नाही होत, पण ऑलरेडी कॅन्सरचं तिथं गाठ पसरलेलं असेल तर ट्रिवियल इंजुरीला सुद्धा फ्रॅक्चर होऊ शकतात. ते अजून एक प्रेझेंटेशन आहे कॅन्सरचं, ब्रेस्ट कॅन्सरचं. सो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. राईट. दिस आर द व्हेरियस प्रेझेंटेशन्स ऑफ द ब्रेस्ट कॅन्सर. नेक्स्ट. हे बघा, हे सगळं चेंजेस आहे, वेगळं चेंजेस मी इथं सांगितलेले आहेत. ते लाल झालेले आहेत, साईज इथं वरती गेलेलं आहेत, इथं डिस्चार्ज आहेत, इथं एक छोटंसं इथं गाठीसारखं आहे. सो दीस आर द व्हेरियस चेंजेस विच यू आर गोइंग टू सी. यू कॅन सी हिअर
हे प्युडी ऑरेंज आहे. इट इज जस्ट अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन फॉर यू टू मेक यू अंडरस्टँड व्हॉट इट इज. नेक्स्ट. देन हे सगळं झालं. द लेडी इज गोइंग टू कम. एक महिला येतात आमच्याकडे की मला असं असा त्रास आहे. मग आपण काय करायचं? पेशंट आले की आपण प्रॉपरली हिस्ट्री घेतो आहे. वन मोर थिंग, 7 to 10% ऑफ द कॅन्सर आर जेनेटिक. जेनेटिक म्हणजे तुमचं आजी, आई, मावशी त्यांच्याकडनं आलेले आहेत. वडिलांकडे आजी, आत्या त्यांच्याकडनं येऊ शकतात. ते कॅन्सर जेनेटिक कॅन्सर्स तुमचं जीन्समध्ये असतात. ते मॅडम जे आहे ना, मनीषा मॅडम, त्याचं स्पेशालिस्ट आहे. ते फाइंड आउट करतात तुमचं जीन्समध्ये आहे की नाही. सो दॅट इज जेनेटिक कॅन्सर. दॅट इज ओनली इन 7 to 10% ऑफ द केसेस. तुमचं फॅमिली हिस्ट्री असेल तर तुम्ही लवकरात लवकर अवेअरनेस घ्या, पुढचं इन्व्हेस्टिगेशन करा. कारण 7 to 10% विल बी हॅव्हिंग कॅन्सर. ओके, ते जीन्स असतात. कितपर्यंत ते जीन्स कॅन्सरमध्ये कन्वर्ट होतात ते इट इज अ बिग थिंग. पण डेफिनेटली अवेअरनेस अँड अर्ली इन्व्हेस्टिगेशन्स आर रिक्वायर्ड इन दिस पेशंट्स. ओके, ट्रिपल असेसमेंट. क्लिनिकल पेशंट माझ्याकडे आल्यावर मी इन्व्हेस्टिगेशन करणार, प्रॉपरली एक्झामिन करणार, त्याच्यानंतर आयडेंटिफाय करणार की हां, हे बाईला छातीमध्ये गाठ आहे. मग पुढं काय करायचं? रक्ताचा सगळं तपासणी करतो आहे आपण. त्याच्यानंतर हे गाठ इथंच आहे की दुसरीकडे अजून आहे ते सगळं करावं लागते. सो फर्स्ट थिंग what I will do is clinical breast examination. Clinical breast examination is examination by a trained doctor. ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ट्रेन झालेले डॉक्टर एक्झामिन करतात. दॅट इज क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन. सेकंड, त्याच्यानंतर मी काय करते? सोनोग्राफी करते. सोनोग्राफी अँड इफ द फिमेल इज अबाव 45, 35-40 मॅमोग्राफी. त्याच्यापेक्षा लहान असेल तर मॅमोग्राफीचा उपयोग नाही आहे, कारण ब्रेस्ट खूप डेन्स असतात. सो ॲट द एज ऑफ 20 to 40 वी युजली गो विथ अल्ट्रासोनोग्राफी ऑफ द ब्रेस्ट. त्याच्यात आम्हाला कळते काय आहे काय नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला नक्की करायचं आहे हे कॅन्सरच आहे की दुसरं साधी गाठ आहे. मग आपण काय करतो आहे? थोडंसं तुकडं काढतो आहे त्याच्यातनं. त्याला बायोप्सी म्हणतो आपण. ओके, तर बायोप्सी डिफरंट टाईप्स ऑफ बायोप्सीज आहे आपल्याकडे. कोरकट बायोप्सी, फाईन निडल ॲस्पिरेशन बायोप्सी, किंवा एक छोटंसं गाठ आहे हाताला लागत नाही, मग बायोप्सी कुठून घेणार? मग ते व्हॅक्यूम असिस्टेड बायोप्सी अंडर स्क्रीनिंग वी डू दॅट. तर हे वेगळ्या प्रकारचं बायोप्सी आहे जे तुकडा काढून आपण तपासणीला पाठवतो. तपासणीला पाठवल्यावर आपल्याला कळते की हे बाईला कॅन्सर आहेत. मग पुढं काय करायचं? नेक्स्ट. ओके, सो नो, क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशनच आता मी जे सांगितलं ते सेम स्लाईड आहे. नेक्स्ट. रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन सांगितलं ऑलरेडी. मॅमोग्राफी करू शकतो, सोनोग्राफी करू शकतो, MRI स्कॅन. आता लेटेस्ट काय आहे? आधी स्क्रीनिंग मॅमोग्राम करायचं. मॅमोग्राफी वॉज द कॉमनेस्ट वन, पण आता नाही आहे. आता ज्यांना अफोर्डेबल आहे ते MRI करा. MRI जास्त सेन्सिटिव्ह और स्पेसिफिक आहे ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट करण्यासाठी. सो MRI कॅन बी डन. अँड देन पेट स्कॅन. कॅन्सर आहे आणि फक्त छातीमध्ये आहे की कुठं पसरलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला पेट स्कॅन करावं लागेल. त्याच्यात कळते आपल्याला की कॅन्सर पसरलेले आहेत की नाही पसरलेले आहेत. ओके, बोन मिनरल डेन्सिटी हे आपण ह्याच्यासाठी करतो आहे की आपण कॅन्सरसाठी जे ट्रीटमेंट देतो आहे पुढं किमोथेरपी वगैरे, त्याच्यामुळे बोनचं कॅल्शियम लेवल्स कमी होत जातात. ते नाही व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला एक बेसलाईन पाहिजे, त्याच्यासाठी आपण करतो आहे. नेक्स्ट. सो बायोप्सी आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू. FNAC, कोरकट बायोप्सी, व्हॅक्यूम असिस्टेड बायोप्सी. छोटंसं तुकडं काढून तपासणीला पाठवणे, त्यांना बायोप्सी म्हणतात. ओके, नेक्स्ट. हे सगळं झालं, इन्व्हेस्टिगेशन झालं, सगळं झालं. आता पेशंटला मी स्टेज करते. कुठला पेशंट अर्ली आहे, कुठला पेशंट लेट आहे, कुठल्या पेशंटला ऑलरेडी मेटास्टेसिस झालेलं आहे, असं ह्याच्यात आपण क्लासिफाय करतो. स्टेज 1, 2, 3, 4, 5. राईट. स्टेज 1मध्ये प्रोग्नॉसिस म्हणजे पेशंटचं लाईफ एक्सपेक्टन्सी इज नॉर्मल, नियर नॉर्मल. ते ट्यूमर चांगलं असेल तर नॉर्मल लाईफ जगू शकतात, नाहीतर नाही. स्टेज 2ला अजून कमी होतं. स्टेज 1ला 90% म्हटलं तर स्टेज 2ला 66% होतात. स्टेज 3ला आलं की 40%ला येतात. स्टेज 4ला झालं की संपलं आपलं. तिथं आपण काहीच नाही सांगू शकत, कारण कसं बिहेव करतात कॅन्सर आपल्याला कळत नाही. ऑलरेडी ते पसरलेले आहेत सगळीकडे. दॅट इज हाऊ वी डू द स्टेजिंग. नेक्स्ट. ट्रीटमेंट्स. आपल्याकडे भरपूर प्रकारचं ट्रीटमेंट्स अवेलेबल आहे. त्याच्यात आपण ऑपरेशन
करू शकतो आपण. ऑपरेशनमध्ये पण वेगळं वेगळं प्रकारचं आहे. फक्त तेवढंच गाठ काढून, काकेतलं गाठ काढून रेडिओथेरपी देऊ शकतो. त्याला ब्रेस्ट कॉन्झर्वेटिव्ह सर्जरी म्हणतात. पूर्ण ब्रेस्ट काढायचं गरज नाही. हे कधी करू शकतो आपण? जेव्हा स्टेज 1ला येता तुम्ही. छोटीशी गाठ आहे छातीमध्ये, कुठं पसरलेलं नाही आहे, एकच गाठ आहे. देन वी कॅन गो अहेड विथ दॅट सर्जरी. दॅट इज कॉल्ड ॲज ब्रेस्ट कॉन्झर्वेटिव्ह सर्जरी. आणि ते लेडीला कोणालाही कळणार नाही की आपण हे लेडीमध्ये ऑपरेशन केलेलं आहे. पूर्ण छाती काढत नाही आपण, तेवढंच. आणि रिझल्ट्स इक्विव्हलंट. ब्रेस्ट कॅन्सरचं पूर्ण छाती काढणं किंवा एवढंच काढणं, द रिझल्ट्स आर द सेम, राईट. सो दॅट इज कॉल्ड एज ब्रेस्ट कॉन्झर्वेटिव्ह सर्जरी. नाहीतर पूर्ण ब्रेस्ट काढून काक्यातलं सगळं लिम्फ नोड्स काढायचं आणि पोस्ट ऑपरेटिव्हली किमोथेरपी आणि रेडिओथेरपी द्यायचं. हे वेगळ्या प्रकारचं ट्रीटमेंट्स अवेलेबल आहे आपल्याकडे. ठीक आहे. नेक्स्ट, दिस आर द सर्जिकल थेरपीज. नेक्स्ट, अदर दॅन सर्जरी, नसातून औषध देणे, किमोथेरपी. एक्सरेनी कंट्रोल करणे, दॅट इज रेडिओथेरपी. हॉर्मोनल थेरपी, ते इस्ट्रोजन मी सांगितलं होतं तुम्हाला आधी. ते इस्ट्रोजनला कंट्रोलमध्ये ठेवायचं. कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं? कुठून येते? ते ओव्हरीमध्ये येते. ओव्हरीचं ब्लॉक करून टाकायचं त्याला हॉर्मोनल थेरपी म्हणतो आपण. ओके. सो वी गिव्ह हॉर्मोनल थेरपी. इम्युनोथेरपी आणि हे मोनोक्लोनल अँटीबॉडीज हे नवीन प्रकारचं ट्रीटमेंट्स अवेलेबल आहे आपल्याकडे. आणि दे आर कॉल्ड टार्गेटेड थेरपीज. टार्गेटेड म्हणजे ते कॅन्सरचं जे सेल्स असतात डायरेक्टली त्यांनाच मारणार आहे ते. दॅट इज टार्गेटेड थेरपी. ओके. नेक्स्ट, ब्रेस्ट कॉन्झर्वेटिव्ह सर्जरी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. दे आर इक्विव्हलंट. ब्रेस्ट कॉन्झर्वेटिव्ह इज ओनली अ पार्ट ऑफ द टिश्यू ऑफ द लंप इज रिमूव्ड, whereas the rest of the breast is kept in the same way. नेक्स्ट, रिकन्स्ट्रक्शन. जे एखाद्या वेळेस छाती काढल्यावर त्याच्या जागेवर फक्त ते शेप देण्यासाठी आपण बॉडीचंच टिश्यू रोटेट करून ते जागेवर लावू शकतो, किंवा बाहेरचं पण टिश्यू टाकून त्याच्यात ते कॉन्टूर देऊ शकतो. अशा प्रकारचं सर्जरीज पण आहे. They are called as reconstruction surgeries. They are flaps, they may be tissue expanders, they may be external silicone implants. भरपूर काय काय आहे त्याच्यात. चलो नेक्स्ट. देन सी, ब्रेस्ट कॅन्सर. हे ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे ब्रेस्टलाच नाही आहे, हे मल्टिपल सिस्टम्स इन्व्हॉल्वमेंट आहे. फक्त ब्रेस्ट इन्व्हॉल्व होत नाही याच्यात. स्टेज 1ला असले तरच इट इज स्टील इन द ब्रेस्ट. ॲज लॉंग ॲज इट इज इन द ब्रेस्ट वी आर व्हेरी हॅपी, कारण आपल्याकडे ट्रीटमेंट आहे. द मोमेंट इट गोज आउट इट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणून आपल्याला हॉलिस्टिक अप्रोच पाहिजे, सगळ्यांचा मदत पाहिजे. एक पेशंट ट्रीट करायला आपल्याला सगळं लागते. फक्त एक कॅन्सर सर्जन काहीच नाही करू शकत. त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या थेरपी असतात. मेडिकलचं तरी आहे, किमोथेरपी, रेडिओथेरपी, सर्जरी सगळं आपण करणार आहे. मेडिकलचं शिवाय अजून काय करू शकतो पेशंट बेटरमेंटसाठी? दीस आर द थिंग्स. फिजिओथेरपी द्यावं लागते, कारण हात मूव्ह होत नाही, हाताला स्वेलिंग येतात, म्हणून फिजिओथेरपी इज रिअली रिक्वायर्ड. त्याच्यानंतर न्यूट्रिशन, जेवण, व्यवस्थित जेवण पाहिजे. इफ दे हॅव गुड न्यूट्रिशन त्यांचा कॅपॅसिटी वाढते डिसीज फाईट करायला. सो ऑलवेज न्यूट्रिशन हॅज टू बी देअर. त्याच्यानंतर लाईफस्टाईल, एक्सरसाइज, इट इज अ मस्ट. दॅट विल बूस्ट द पेशंट्स विलिंगनेस टू फाईट द डिसीज. सो लाईफस्टाईल चेंजेस. योगा इज अ बिग गेम चेंजर नावडेज. योगा पाहिजे. योगा विल कीप यू मेंटली स्टेबल. मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ दोन्ही पाहिजे आपल्याला. सायकोसोशल, मेंटल, फिजिकल हेल्थ इज अ मस्ट. टू कीप दॅट इन प्लेस योगा इज रिअली रिक्वायर्ड. काउन्सिलिंग. अ लेडी वॉट शी गोज थ्रू. कॅन्सर झाल्यावर त्यांचं मनस्थिती कसं असते, इट इज व्हेरी डिफिकल्ट. सुसायडल टेंडन्सीज येतात, सोशली विड्रॉ होतात, खूप त्रास होते. आणि फॅमिलीचं सपोर्ट नसेल तर खूप त्रास होते. कोणी असं येऊन त्यांचं एक थप्पा देऊन, बाई मी आहे तुझं पाठीमागे असं बोलणारे नसते. दे जस्ट लिव्ह. अरे ह्याला तरी कॅन्सर झालेला आहे, सोडा. नो, इन दॅट केस these counselors make a big impact on all these things, right? So counselor is a part of our team. त्याच्यानंतर अवेअरनेस अँड प्रिव्हेन्शन प्रोग्राम्स, ह्याच्यासाठी एक वेगळी टीम असतात. ॲब्झोल्युटली हे सोशल अँड प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनचं ग्रुप असतात. दे गो टू व्हेरियस प्लेसेस. छोटं गावात त्यांना अवेअरनेस नसते, ते अंगणवाडी वर्कर्सला घेतात, त्यांना शिकवतात की कसं एक्झामिनेशन करायचं, कसं काय करायचं. अँड दे गो ऑन sensitizing all the females. That is your awareness and prevention, right? So this is a holistic approach. A huge difference can be made with this approach. हे आता latest जे सगळं हॉस्पिटल्समध्ये असतात, this holistic approach is taken up, right? And ज्यांना जेनेटिक कॅन्सर असतात
आधी आजीला वगैरे त्यांच्याकडनं आलेलं असतात, त्यांना टेस्टिंग करतो आपण. ते स्क्रीनिंग प्रोग्राम्स वेगळे असतात, दॅट विल गो टू नेक्स्ट. ओके, नाऊ विल कम टू अवेअरनेस. आजचं जे टॉपिक आहे, विथ ऑल दिस नॉलेज, आता तुम्हाला कळलं की कॅन्सर कसं प्रेझेंट करू शकतात, कसं वेरियस चेंजेस तुमचं ब्रेस्टमध्ये होऊ शकतात, त्याला कसं तुम्ही आयडेंटिफाय करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळलं. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे आता काय काय ट्रीटमेंट्स अवेलेबल आहे आपल्याकडे, आणि कुठल्या स्टेजमध्ये गेलं तर आपलं चांगलं कसं होणार आहे, हे सगळं माहिती तुम्हाला आता झालेलं आहे. नाऊ विल गो अहेड की आता ह्याच्याबद्दल आपण काय करू शकतो दुसऱ्यांसाठी. आपल्याला तरी माहिती झालं, बट वी हॅव टू क्रिएट अवेअरनेस इन द सोसायटी. पण आय कॅनॉट डू, मी सर्जरी करते, मला वेळ नाही आहे, बट स्टील आय एम ट्राईंग. पण हे सोसायटीमध्ये इट शुड गो फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. इट हॅज टू गेट प्रोपगेटेड. यू हॅव टू गो बॅक. परत जाऊन तुमचं आजूबाजूला 10 जणाला सुद्धा तुम्ही ह्याच्याबद्दल तुम्ही अवेअरनेस क्रिएट केलं तर इट्स ॲब्सोल्युटली फाईन, रिवॉर्डिंग, राईट. सो दॅट इज द रिझन यू ऑल आर टीचर्स, यू कॅन डू अ लॉट फॉर द सोसायटी. फक्त डॉक्टर्स नाही करू शकत, हे तुमचं मदत लागणार आहे ह्याच्यात. सो यू ऑल लर्न हाऊ इट हॅज टू बी डन. सेन्सिटायझेशन रिगार्डिंग ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे सगळ्यांना आता जे सिम्पटम्स आहे, काय करायचं काय नाही करायचं, हे गोष्टी तुम्ही सगळ्यांना सांगायचं. नेक्स्ट, सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. स्वतःचं ब्रेस्ट एक्झामिन कसं करायला पाहिजे हे तुम्हाला आधीच मी सांगणार होते. मी म्हटले हे फिल्म नंतर टाकू, सो दॅट यू शुड नो. ते सगळं सिम्पटम्स तुम्हाला माहिती असेल तर मग काय बघायचं कसं बघायचं तुम्हाला कळणार आहे. आता इथं सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करायचं आहे. आणि थर्ड थिंग इज स्क्रीनिंग प्रोग्राम्स. हे 3 मार्गांनी आपल्याला अवेअरनेस क्रिएट करू शकतो आपण. सो सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन बघूया आपण. नेक्स्ट, प्ले दिस व्हिडिओ. हे व्हिडिओ आहे, हे कसं एक्झामिनेशन ब्रेस्ट स्वतः करायचं आणि आयडेंटिफाय करायचं ते दाखवतात तुम्हाला. जस्ट सी अँड ऑब्झर्व अँड डू इट. ओके. Let's get started. Step 1. Stand in front of the mirror and check your breasts for the changes including change in your breast size or shape, thickening of the skin in the breast or underarm area, swelling, warmth, redness or darkening of the breasts, dimpling or puckering of the breast skin, an itchy, scaly sore or rash on the nipple, pulling in of your nipple or another part of your breast, or pain in one part of the breast. Step 2. Now raise your hands and look under your breasts for the same changes. Also feel for lumps or hardness in this area. Step 3. Next, check your nipples for any discharge or fluid secretion. Nipple discharge may be watery, milky, yellowish, or even tinged with blood and should be checked immediately. Step 4. Lie down on a firm surface on your back and using slow circular motions, feel your breasts for any kind of lump. Follow a pattern to be sure that you cover the whole breast. You can begin at the nipple, moving in larger and larger circles until you reach the outer edge of the breast. Check the inner part of your armpit as well. Always use opposite hands to check the breast. Step 5. Stand up and repeat the same circular motions from step 4 across each breast. Step 6. If you detect anything suspicious in either of these steps, don't panic. Make a note of your findings and schedule an appointment with your doctor immediately. If everything seems okay, you can be at ease. But remember to conduct this examination every month. But do keep in mind
that फॅमिलीमध्ये आहे ते लवकरात लवकर पुढे या आणि करून घ्या. ओके. नेक्स्ट द सेम थिंग. कधी फर्स्ट डिग्री रिलेटिव्हमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल, 50 वर्षीचा 50 इयर्स ऑफ एज, 50 इयर्सपेक्षा खाली तुमचं आजी आईला कोणाला कॅन्सर असेल तर तुम्हाला कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढतात. सो यू हॅव टू गेट युअर सेल्फ टेस्टेड. हिस्ट्री, relatives, more than 2 relatives in a family are having breast cancer, you are at a risk of breast cancer. Bilateral breast disease असलेला कोणीही तुमच्या फॅमिलीमध्ये असेल तर तुमचं कॅन्सर होण्याचे चान्सेस वाढतात. त्याच्यानंतर मेल ब्रेस्ट कॅन्सर पण आहे. असं नाही आहे की फक्त फिमेलला इफेक्ट होतात. 1% ऑफ द पॉप्युलेशन इज मेल ब्रेस्ट कॅन्सर आहे आपल्याकडे आणि इट बिहेव्स सिमिलर टू दॅट ऑफ अ फिमेल कॅन्सर. देर इज नथिंग डिफरंट. It progresses like what a female breast cancer is there. So 1% of male population also has this cancer. Next. Okay. He सगळं ठीक आहे. You can know but not required. Screening कसं करायचं, कोणाला करायचं. Once you come to us, we will decide how it has to be done. Once in a year, clinical breast examination. त्याच्यानंतर दर 6 महिन्यांनी एकदा clinical breast examination. दरवर्षी एकदा इन्व्हेस्टिगेशन्स. हे सगळं आपण डिसाईड करतो. पण ॲटलिस्ट यू कॅन सी MRI कधी करतो आपण. बट गोल्ड स्टँडर्ड नाऊ इज MRI ऑफ द ब्रेस्ट. बट इफ यू आर नॉट एफर्टिंग देन वी कॅन से whenever there is 20 to 25% lifetime risk, go ahead with an MRI. देन फर्स्ट डिग्री रिलेटिव्स विथ BRCA म्युटेशन आहे, त्याच्यात प्रूवन केस आहे आणि तुम्ही त्यांचं मुलगी आहे, मग तुमचं ह्याच्यात करायलाच पाहिजे MRI ॲट अ व्हेरी अर्ली एज. सी कॅन्सर तुमच्या आईमध्ये 50ला असेल तर तुम्हाला 40ला येऊ शकतात. नेक्स्ट जनरेशनला 30ला येऊ शकतात. सो विथ एव्हरी येऊ शकतात. सो विथ एव्हरी जनरेशन 10 years ऑफ डिफरन्स इज देअर. रिमेंबर दिस. सो यू शुड नो द एज वेन द अर्लियर पीपल इन युअर फॅमिली हॅड कॅन्सर. म्हणजे पुढचं तुमचं 40 वर्षाचा अगोदर तुमचं स्क्रीनिंग सुरू व्हायला पाहिजे. तुमच्या मुलींना 30 वर्षाचा अगोदरच स्क्रीनिंग सुरू व्हायला पाहिजे. सो दिस आर द थिंग्स विच यू शुड ऑलवेज रिमेंबर. ओके. चला नेक्स्ट. मार्कर्स आहे, हे तुमच्यासाठी नाही आहे, हे आपल्या लोकांसाठी. रिस्क हे नाही, कॅन्सल. नॉट दिस स्लाइड. नो. इम्प्लांट्स नो. ओके. मिथ बस्टिंग. आता जस्ट सी व्हॉट इज देअर. एक मिथ असते, तुम्हाला वाटते की माझ्याकडे कोणालाही फॅमिलीमध्ये कॅन्सर नाही आहे, मग मला कसं होणार आहे कॅन्सर, असं वाटते ना तुम्हाला सगळ्यांना. फॅमिलीमध्ये नाही आहे तर मला कसं होणार, असं नाही आहे. इट इज नॉट. इट इज रॉंग. हे चुकीचं बिलीफ आहे. हे असं नाही आहे. फॅमिली हिस्ट्री फक्त 7 ते 10% असतात, बाकी सगळं आर स्पोरॅडिक केसेस. सो रिमेंबर दॅट. नेक्स्ट. इफ यू मेंटेन अ हेल्दी वेट, एक्सरसाइज रेग्युलर, ईट हेल्दी, लिमिट अल्कोहॉल, यू डोंट हॅव टू वरी अबाउट ब्रेस्ट कॅन्सर. लाईफस्टाईल तुम्ही चांगलं केलं तर मला नाही होणार असं नाही आहे. दे आर फ्यू कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर्स. असं नाही आहे. तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल ठेवा, चान्सेस कमी होतात. नाही होणार असं नाही आहे. राईट. सो दॅट इज अगेन अ मिथ. कीप इन अ गुड BMI. रेग्युलर एक्सरसाइज करा, चान्सेस कमी होते. पण हे गॅरंटी नाही आहे की तुम्हाला कॅन्सर नाही होणार. ओके. नेक्स्ट. अंडरआर्म अँटीपर्स्पिरंट्स वगैरे यूज झाला तर कॅन्सर होतात, नाही. दिस इज अ रॉंग कॉन्सेप्शन. Just take it off. Then comes carrying a cell phone in your bra will cause breast cancer. असं नाही आहे. It is again a wrong thing. Cell phones are going to cause a breast cancer. Okay. ते स्टडी चालू होतं पण त्याच्यात काही निघाले नाही आहे. ओके. अँड कन्झ्युमिंग टू मच ऑफ शुगर कॉजेस ब्रेस्ट कॅन्सर. एव्हिडन्स नाही आहे बट शुगर इनडायरेक्टली विल रेज युअर BMI. ओके. सो यू हॅव टू reduce the sugar intake. Next. Okay, early stages of breast cancer rarely recurs. Breast cancer early stage 1 मध्ये काढलं तर I am cured असं नाही आहे. ते हिस्टोपॅथॉलॉजी जे असतात, आपण जे तुकडं काढून पाठवतात ना त्याच्या रिपोर्टवर असतात. ते स्टेज 1 मध्ये मग डायग्नोज झाला आणि ट्रीटमेंट झालं तरी चान्सेस ऑफ रिकरन्स असतात, पण खूप कमी असतात. खूप कमी रिकरन्सचा चान्सेस असतात. ओके. ब्रेस्ट कॅन्सर ओनली हॅपन्स टू द मिडल एज और ओल्डर वुमन. मिडल एज आणि ओल्डर वुमन आत्ता तुम्हाला मी सांगितलेलं आहे. दिस इज रॉंग बिकॉज द एज इज कमिंग डाऊन. वी हॅव सीन स्टॅटिस्टिक्स बघितलं तुम्ही. 25 to 49 years is the commonest age for the Indian woman who are getting cancer. So this is again a myth. So
वेन ट्रीटमेंट इज ओव्हर यू आर फिनिश्ड विथ ब्रेस्ट कॅन्सर असं नसते. एकदा ट्रीटमेंट घेतला आणि गेलं संपलं, माझं ट्रीटमेंट संपलेलं आहे, असं नाही आहे. तुम्हाला रेग्युलर फॉलोअप लागते. इट इज नॉट ओनली वन ब्रेस्ट, दुसरं ब्रेस्ट आहे, त्या ब्रेस्टमध्ये होण्याचे चान्सेस असतात कारण ऑलरेडी एक ब्रेस्टमध्ये झालेले आहेत. सो यू शुड ऑलवेज टेक केअर ऑफ द अदर ब्रेस्ट ऑल्सो. त्याच्यासाठी तुम्हाला रेग्युलर फॉलोअप, रेग्युलर इन्व्हेस्टिगेशन्स, रेग्युलर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन इज अ मस्ट. ॲज लॉंग ॲज यू लिव्ह यू हॅव टू डू इट. ओके, next. Okay, so that is what we had for the today's session. The take home message for all of you, what I want you to take home is avoid sedentary lifestyle एकदम चांगलं ठेवा. बघा, 150 to 300 minutes of walk or exercise per week is a must. Moderate exercise, and 75 minutes to 150 minutes per week is the intense exercise. This is a must for all of you. एवढं तुम्ही करायलाच पाहिजे दर आठवड्याला. ओके, तेवढं मिनिट्स तुम्ही तुमचं स्वतःचा एक्सरसाइजेस करावं. देन पेशंट्स, सेन्सिटायझेशन ऑफ द पेशंट्स अँड द फॅमिली. तुम्हाला आता मी शिकवले, तुम्ही जाऊन पुढे शिकवा सगळ्यांना. तुमच्याकडे तुमचे आई आहेत, तुमच्या बहिणी आहेत, तुमच्याकडे काम करणारे कामवाली बाया आहेत, त्यांना तरी काहीच कळत नाही. अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मोटिवेट दॅम. मी सांगते तुम्हाला, व्हेरी डिफिकल्ट. दे विल नॉट अंडरस्टँड एनिथिंग. त्यांना ट्रीट करणं, शिकवणं हे तुमचं काम आहे. So every lady has got at least 3 to 4 ladies around you who are there with you all the time. त्यांना sensitize करा. Okay. Then comes self breast examination, which I have already told you. You teach the same thing to others and you do it yourself first and then teach the other people. Then clinical breast examination is our job. We will do it. Then yearly mammogram. Mammography 40 वर्षानंतर करून घ्या. Whenever possible you do it. 40 वर्षानंतर दरवर्षी एकदा मॅमोग्राफी करायचंच. अप टू द एज ऑफ 60. 60च्या नंतर 2 वर्षांनी एकदा करायचं. राईट. ओके. नॉलेज ऑफ वेरियस ट्रीटमेंट मोडॅलिटी आता तुम्हाला माहिती आहे. डिफरंट टाईप्स ऑफ मोडॅलिटी, hormonal therapy, targeted therapies, holistic approach, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. That understanding you should pass it on. Okay. So this is the message which I want you all to take home and start working on it. स्वतःचा स्वतः मॅनेज करा आणि आजूबाजूचा लोकांचा पण मॅनेज करा. ओके, नेक्स्ट. ओके, दिस इज माय ॲड्रेस. इफ एनीवन नीड्स एनी हेल्प एनी टाइम आय एम देअर. यू कॅन कम टू मी इन DY Patil Medical College. Every Wednesday I am running a breast clinic over there. There almost it is free of cost with only little money for the OPD paper. If anyone is not affording, they can definitely come to DY Patil on every Wednesday. 9 to 1 I am there. Otherwise, I am in my private clinic every day in the evening. You can approach me there also. Anywhere, but take care of yourself and lead a good life. Okay? Thank you. थँक्स अ लॉट मॅम. आता आपण प्रश्नोत्तराच्या सेशनकडे जाणार आहोत. शुभांगी ताई इथे सेशन कंडक्ट करेल. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कृपया विचारू शकता. नमस्कार, मी डॉक्टर शुभांगी बहिरट. Hello. मी मेडिकल ऑफिसर आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पुणेमध्ये. ओके. आय एम एक्स स्टुडंट्स ऑफ ज्ञानप्रबोधिनी. तर आपल्याला एक प्रश्न असा विचारलेला आहे आत्ता की तुम्ही स्पेसिफिक सांगितलं की पिरियड्सच्या नंतरच चेक करायचं ब्रेस्ट एक्झामिनेशन. तर ते तसं का आणि त्याचं म्हणजे कोणत्या दिवशी करावेत असं स्पेसिफिक विचारलं. ओके. सी, ब्रेस्ट कॅन्सर, ब्रेस्ट तुमचं महिन्याचं जेव्हा पाळी असते ना, तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा. तुमच्या पाळी यायच्या अगोदर ब्रेस्ट खूप असं टेंडर असतात, थोडं पेन असतात, थोडंसं साईज वाढलेलं असतात. राईट. का? कारण इस्ट्रोजन लेवल्स खूप हाय असतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन. आणि ब्रेस्ट काय होते, हे सायकल्स काय असतात तुमचं दर महिन्याला. युअर बॉडी इज प्रिपेअरिंग टू रिसीव्ह द फर्टिलाइज्ड ओवम. तुमच्या युट्रसमध्ये पण चेंजेस असतात, ब्रेस्टमध्ये पण चेंजेस होतात. कारण फर्टिलायझेशन झालं तर ते इम्प्लांट करायचं ओवम ओव्हरी युट्रसमध्ये आणि ब्रेस्ट फीडिंगसाठी तयारी होतात. सो दिस इज अ नॉर्मल सायकल.
Every month this is going to happen, every time the body prepares itself. So in that process breast enlargement असतात, ब्रेस्टमध्ये चेंजेस होतात. त्याच्यानंतर पाळी आल्या की ते लेवल्स कमी होत जातात आणि तुमचं ब्रेस्टचं चेंजेस जे आहे ते नॉर्मल होतात. पुढचं 14 दिवस तुमचं सगळं ब्रेस्टचं हे नॉर्मल होऊन जातात. परत 14 दिवसानंतर इस्ट्रोजन लेवल्स आणि प्रोजेस्ट्रॉन लेवल्स हळूहळू वाढत जातात आणि परत ब्रेस्टमध्ये चेंजेस सुरू होतात. म्हणून हे चेंजेस जे आहे ते तुमचं सोनोग्राफी, मॅमोग्राफी किंवा सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन जेव्हा करतात ते तुम्हाला मिसलीड करू शकतात. म्हणून आपण नेहमी पाळीचं नंतर जेव्हा सगळं हॉर्मोन लेवल्स कमी होतात आणि ब्रेस्ट नॉर्मल होतात तेव्हा तुमचं टेस्ट करणं गरजेचं आहे. नाहीतर चुकीचं रीडिंग्स येणार आहे आपल्याला आणि उगीचच आपण टेन्शनमध्ये येणार आहे की मला हे आहे, मला ते आहे. तसं नसते. टू अवॉइड दिस वी हॅव टू ऑलवेज डू अ टेस्ट आफ्टर द पिरियड्स. तुमचं पिरियड्स बंद झालं 4 दिवस 5 दिवसानंतर 6व्या दिवशी तुम्ही जाऊन करा. 6व्या दिवशीपासून 14 दिवसापर्यंत नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल 28 डेजचं असतात. तुमचं 30 दिवसाचं असेल तरी 14 दिवसांपर्यंत तुम्ही 14-15 दिवसापर्यंत करायचं. 6व्या दिवसापासून 14-15व्या दिवसापर्यंत तुम्ही कुठलंही टेस्ट करू शकतात, ब्रेस्ट एक्झामिनेशन करू शकतात, काही करू शकतात. दिस इज द रिझन. ओके, तर 2 सिमिलर क्वेश्चन्स झालेत. मला आय जस्ट पुट यू द जिस्ट ऑफ इट. वन वॉज की आपण टाईट कपडे घातले, ब्रा वगैरे टाईट असल्या तर त्याचा काही परिणाम होतो का? आणि दुसरं असं की वायर्ड ब्रा आणि वेगवेगळ्या टाईपच्या ब्रा असतात तर त्याचा काही इफेक्ट होतो का? आणि लहान म्हणजे आता मिनार की खूप क्लोज ॲट द एज ऑफ 9-10 वगैरे अशी आली आहे आणि ब्रेस्ट डेव्हलपमेंट पण मुलींमध्ये लवकर होते. ओके, लवकर ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते तर मग किती लवकर ब्रा घालायला द्यायची मुलींना लहान? ओके ओके. सी फर्स्ट तुम्ही पहिलं प्रश्न विचारला की टाईट कपडे घातलं तर ब्रेस्ट कॅन्सर होतात का? असं एक मिथ होतं ते अर्लियर, बट नाऊ इट इज नॉट देअर. अर्लियर काय म्हणायचं, टाईट ब्रा घातलं की लिम्फॅटिक ड्रेनेज म्हणतो आपण. ब्रेस्टमधनं सगळं जे काही न्यूट्रिशनचं एंड प्रॉडक्ट्स असतात किंवा मेटाबॉलिझमचं एंड प्रॉडक्ट असतात ते लिम्फमधनं बाहेर जातात. ते लिम्फॅटिक चॅनल्स असतात. ते टाईट कपडे घालण्याने ते लिम्फॅटिक चॅनल्स ब्लॉक होऊन कॅन्सर होण्याचं चान्सेस आहे असं एक पहिलं थेरी होतं. पण दॅट हॅज बीन प्रूव्ड रॉंग. वेरियस स्टडीज हॅव बीन डन. ते स्टडीजमध्ये असं काही नाही मिळालं आहे त्यांना. आणि वायर्ड ब्राज अँड टाईट क्लोजिंग्स आर नॉट गोइंग टू एफेक्ट द मॅलिग्नंट स्टेटस ऑर इट इज गोइंग टू कॉज कॅन्सर असं नाही आहे. राईट. आणि नेक्स्ट इज वेन टू अलाव अ गर्ल टू वेअर द ब्रास. सी ब्रा घालण्याचं मागे व्हॉट इज द थिंग वाय यू वॉन्ट टू वेअर इट. इट इज फॉर द ब्रेस्ट सपोर्ट, a good support. It is a organ which is hanging in front of the chest wall, right? We need a good support. We don't want any injury to occur and we need good support for that. That is the reason the breast this thing is given, support is given. So if your child is having a huge breast at any age you can give it. असं नाही आहे की ह्याच एजला देऊ शकतो, ह्याच एजला नाही देऊ शकत. इफ शी इज नॉट हॅव्हिंग अ हेवी ब्रेस्ट यू कॅन गिव्ह देम द sports bras. They give you good support. The aim of giving brassiere is only a support. That is no age for that, but younger age group madhe it is better to give them the sports bras. That will help them in a proper shaping up of the breast in the future. Right? Any more questions? अजून काय कोणाला विचारायचं आहे? Yes? मेनोपॉजवाल्यांना काहीच नाही आहे. मेनोपॉज पीपल कॅन go ahead with any time. There is no restriction because already the cycles have stopped. ॲक्च्युली फ्रॉम मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू एक विचारायचं होतं की हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपीमध्ये इस्ट्रोजन वी गिव्ह ज्यांना जास्त मिनोपॉझल सिम्पटम्स असतात. सो हाऊ लॉंग इज इट टू बी कंटिन्यूड? कारण आय हॅड अ पेशंट की 3 महिन्यांसाठी दिल्यानंतर आफ्टर अ इयर द पेशंट हॅड कम आणि तरी द थेरपी वॉज कंटिन्यूड म्हणजे स्वतःच विदाऊट एनी फॉलोअप. तर असं किती अलाव करू शकतो आपण HRT स्पेसिफिक इस्ट्रोजन? आता दुसरे निघालेले आहेत म्हणजे Analogs आहे. So that is what, don't give HRT. HRT analogs are there, phytoestrogens are available for us, natural resources of estrogen are there, tofu is there.
So give all these things rather than giving hormone replacement therapy, because it is not only the breast cancer, there are endometrial cancer is there, breast cancer is there, venous sinus thrombosis is there. The complications are more than the benefits. Yes, of course, HRT has got its own benefits. It will help in the bone metabolism. It will maintain the calcium levels of your bone. Osteoporosis, osteopenia nahi hot. HRT दिलं तर, and all your feminizing this thing will remain intact. You may be protected for the cardiac complications also, but these are the more dangerous complications which we have. So it is better to avoid a HRT and go for phytoestrogens or a natural sources of estrogen. That is always better. माझं नाव सुनीता देशपांडे, वय माझं 62 आहे. मी सर्वसाधारण गृहिणी आहे, पण माझे 4-5 बचत गट आहेत. तर त्यांच्यामध्ये मी पाहिलं सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे, बरोबर, आणि अगदी भांडीवाली वगैरे जे काम करणार त्यांच्याकडे पण स्मार्टफोन आहे. आणि मग त्याच्यामध्ये काही काही मेसेजेस वगैरे येतात की अमुक म्हणजे गाजराचा ज्यूस प्यायला 15 दिवस अनाशापोटी, तर त्याने कॅन्सर होत नाही, किंवा अजून म्हणजे काही म्हणजे आहाराच्या बाबतीत असे मेसेज व्हायरल होतात. मग हिच्याकडून तिच्याकडे वगैरे असे, मग अगं तू असं असं कर, मग ते एकमेकींना सल्ला देतात. सर्वसाधारण इथल्या गृहिणी अशाच आहेत ज्या घरात काम करतात. ते कितपत त्याच्यात तथ्य आहे. आणि दुसरं अजून व्हायरल होतात मेसेज की हे श्लोक किंवा हा स्तोत्र म्हटलं समजा, तर ते तू इतक्या महिनाभर केलं की हे केलं तर तुम्हाला होणार नाही. हे एक सर्वसाधारण ह्याच्यासाठी सुद्धा जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. कारण जे मी माझ्या खेडेपाड्यात वगैरे जे पाहिले आहेत महिला, ते ह्याच्यावर खूप विश्वास ठेवतात. ओके, तुमचं पहिलं प्रश्न होतं की न्यूट्रिशन. ओके, सी, कुठल्याही मेटाबॉलिझममध्ये शेवटचं जे खराब हे निघतात ते नायट्रस ऑक्साईड. त्याला हे जे नायट्रस ऑक्साईड रिलीज होतात कुठल्याही सायकलमधलं, दॅट इज डेंजरस. त्याला आपण ब्लॉक करण्यासाठी खूप काही काही गोष्ट करू शकतात. ते अँटीऑक्सिडंट्स म्हणतो आपण. ते हे सगळं तुमचं जे फूड आहे ना, जे सांगतात तुम्हाला हे रस पी ते रस पी, हे सगळं दे आर ऑल रिच इन अँटीऑक्सिडंट्स. आमचं स्वतःचं इंडियन ह्याच्यातलं सगळं स्पायसेस, दे आर ऑल अँटीऑक्सिडंट, मेजॉरिटी ऑफ देम. टर्मरिक, कर्क्युमिन, excellent antioxidant property it has got, healing properties it has got. So हे सगळ्या गोष्टी कुठपर्यंत काम करतात, कॅन्सर झाल्यावर कमी नाही करणार ते. दे मे हेल्प इन प्रिव्हेंशन, मे हेल्प, चान्सेस कमी करू शकतात पण प्रिव्हेंट नाही करू शकत. सो यू हॅव गुड डाएट, नो इश्यू, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. न्यूट्रिशन चांगलं ठेवा, चान्सेस ऑफ गेटिंग कॅन्सर कमी होतात, राईट. सो दॅट इज न्यूट्रिशन. सेकंड प्रश्न तुमचं काय होतं? मंत्र, योगा, meditation that will keep your mental balance. That will help indirectly in healing. Directly it does not have any effect on the cancer cells. Indirectly that may help you to keep yourself calm, and endorphins म्हणून release होतात आमच्या बॉडीमध्ये. They are all good hormones. They give you the ability to face the challenges the body is going to change. So those endorphins will get released whenever you do a yoga, meditation, be happy, be laughing. All these endorphins are the ones who are going to do all that work. But directly cancer वर effect नसते. Okay? रेग्युलर कन्झ्युम करायला तो बघा, तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असेल तर सॅल्मन फिश खा. Excellent source of estrogen. If you are vegetarian, tofu is very good, soya is very good, soya beans, any form of soya bean, tofu, all these are good for you. So these are the phytoestrogens, and you have got various preparations also, tablets but available hai phytoestrogen natural source madna, you can take that also, no issue. And keep yourself good, healthy lifestyle ठेवा, तुम्हाला काही गरज नाही पडणार, right? Yes. Yes. Is there any side effect of the mammogram? Very minimal. Over a period of time, repeated exposures,
may increase a chance of 0.001%, but advantages are more than the side effects. So we would prefer to do it. Okay. Any more questions? Someone over there wants to ask something. Who? Oh. Yes, sir. I am happy that you are here and you have listened to it, because you are the decision makers of the family in India. In India. So rather, I would like to sensitize the male more than the females. येस. आणि बऱ्याचदा घरामध्ये म्हणजे माझ्या घरामध्ये मी हे वातावरण अनुभवलेलं आहे की बरेचसे विषय असतात की ते तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे मोठं झाल्यानंतरही असे असतात की आमच्या बायकांचे विषय आहेत आणि आम्ही आमच्या बायकांचं बघतो. अगदी मासिक पाळीचा विषय असला तरी तो तसाच बोलला जातो. सो ऐकताना बऱ्याच नवीन गोष्टी आणि महत्त्वाच्या कळल्या असं वाटलं. थोडंसं नॉन मेडिकल बॅकग्राऊंड आहे म्हणून एक प्रश्न पडला होता की मी ताईला पण मेसेज केला की आपण वेगवेगळे सिम्पटम्स बघितले पण बऱ्याच डिसीजमध्ये कॉम्बिनेशन ऑफ सिम्पटम्स असं असतं. सो याच्यामधले जसं मला एक डिस्चार्जचं आपण एक म्हटलं, सो दो चान्सेस फॉर आफ्टर प्रेग्नन्सी तुम्ही कमी आहेत असं सांगितलं, पण एखादी आई बाळाला दूध पाजणारी असेल तर वेदर इट इज अ डिस्चार्ज विच वी डिस्कस राईट नाव और इज इट अ डिस्चार्ज ऑफ दॅट टाईप, असं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यावरून मला असा प्रश्न पडला की याचे कॉम्बिनेशन्स असतात का, की एकच सिम्पटम्स नाही पण आणखीन 2-4 सिम्पटम्सवरून आपल्याला ते ट्रँग्युलेशन ज्याला आपण म्हणतो असं आपल्याला करता येईल का असं असतात. सी नॉर्मली ब्रेस्टमधनं मिल्क येणारच, प्रेग्नेन्सी लॅक्टेशनमध्ये मिल्क येणारच, दॅट इज नॉर्मल. मिल्क इज व्हाईट इन कलर. अँड समटाईम्स थायरॉईड प्रॉब्लेम असेल तर त्याच्यात सिरस डिस्चार्ज असू शकतात, ट्रान्सपरंट डिस्चार्ज येऊ शकतात थायरॉईडच्या प्रॉब्लेममुळे. दॅट इज ऑल्सो नॉट वरिंग अस, वी कॅन ट्रीट दॅट. अदरवाईज इन्फेक्शन कुठंतरी असेल ब्रेस्टमध्ये आणि ते डक्टमध्ये कम्युनिकेट करत असेल तर तुम्हाला त्याच्यातलं पू येऊ शकतात. दॅट इज ऑल्सो नॉट अ इश्यू, वी कॅन ट्रीट दॅट. अँड आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू द मेजर थिंग वॉट वी विल गेट वरीड इज जेव्हा लाल असते, जेव्हा हिरवं असते किंवा काळं असते, हे तिन्ही प्रकारचं डिस्चार्ज असेल तर आपल्याला इट इज अ साइन ऑफ वॉरंटी. You have to respond to it. You have to identify it and get yourself investigated, right? It could be harboring a cancer in your breast. So this is there. It can happen. Normally also there will be secretions. Any more questions? Someone wanted? Yeah. I want to ask that immunotherapy means what? Because my mother is going through the process of chemotherapy. Okay. And immunotherapy means Okay. immunotherapy means it is beneficial on all cancers, all types of cancers, or how much the advantage of that? Okay. See, immunotherapy we call it as a targeted therapy. There are various types in that. Monoclonal antibodies are there, various medications are there. At various levels of cell cycle, the different drugs are available for us. So now it depends on what type of malignancy he or she is having and which immunotherapy we have to give. They are targeted therapies. When they are given, they go specifically on that cell, they block their metabolism and they kill them. These are the immunotherapies which are available for us. Okay, monoclonal antibodies are there, some drugs are available. So it all depends on, there are different mechanisms of the cells. So for different mechanism, different cell surface protein जे असतात ते ब्लॉक करतो आपण. त्याच्यासाठी हे मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा इम्युनोथेरपी ड्रग्स वापरला जातात. So first we have to identify what she has and what type of immunotherapy is suitable for her. And usually we give targeted therapies in a very highly aggressive tumors. When we call it as triple negative tumors. Triple negative म्हणजे ER, PR, HER2 negative असतात. असं we have to classify them. We just cannot say that every patient will go for immunotherapy, right? Yes. ऑपरेशन समजा झालं किंवा किमो किंवा रेडिएशन वगैरे समजा झालं तर कमीत कमी पेशंट किती वर्ष समजा त्याची हे काय असेल त्याची काय लाईफ काय असेल त्याची लाईफ आणि पुढचं प्रोसेस काय असते समजा किमोथेरपी किंवा रेडिएशन ऑपरेशन वगैरे झालं तर पुढची प्रक्रिया काय असते? ओके, हे बघा किती दिवस जगू शकतात कॅनॉट प्रिडिक्ट. अप्रॉक्सिमेटली सांगू शकतो आपण. स्टेज 1 डिसीजमध्ये अराउंड 90% वी कॅन गिव्ह गुड रिझल्ट्स.
5 इयर सर्वायवल घेतो आपण. दॅट इज द मिनिमम पिरियड. 5 इयर सर्वायवल, 10 इयर सर्वायवल असं घेतो आपण. स्टेज 2मध्ये असेल तर 66% महिला ज्यांना कॅन्सर झालेले आहेत, स्टेज 2मध्ये आहेत, ते 5 वर्ष जगू शकतात. त्याचं पुढं अगेन वी डोंट नो, वी हॅव टू डू अ फॉलोअप. स्टेज 3मध्ये आलं की 40-42% फक्त महिला 5 वर्षापर्यंत पोचतात, नाही तर नाही. आणि स्टेज 4 असेल तर इट कम्स डाऊन टू 10, हार्डली व्हेरी फ्यू 1 ते 1.5 वर्षापेक्षा जास्त नाही जगू शकत. सो दिस इज अ स्टॅटिस्टिक्स आहे, कोणी काही सांगू नाही शकत. आय हॅव सीन अ लेडी इन स्टेज 1 हू लिव्ड फॉर 20 इयर्स आफ्टर द ट्रीटमेंट. शी कम्स फॉर फॉलोअप, इवन नाव शी कम्स. त्याच्यानंतर त्यांना ओव्हरीचा कॅन्सर झाला, ओव्हरी काढलं आपण. त्याच्यानंतर कोलॉनचा कॅन्सर झाला, कारण त्यांच्या ह्याच्यात ते जेनेटिक होतं, जीन्समध्येच त्यांना ते कॅन्सर होतं. सो 20 इयर्स शी इज ऑन फॉलोअप. कोणी प्रेडिक्ट नाही करू शकत, पण अप्रॉक्सिमेट स्टॅटिस्टिक्स असं आहे. ओके. पण त्याच्या पुढची ट्रीटमेंट काय चालू असणार आहे का, म्हणजे रेडिएशन किमो झाल्यानंतर किंवा Chemo, मेडिसिन radiation मेडियन झाल्यावर. वगैरे? आत्ता सध्या म्हणजे कॅल्शियमच्या गोळ्या फक्त आईला माझ्या चालू आहे सध्या. त्याच्या पुढची प्रोसेस मला माहीत नाही आहे फक्त, म्हणजे कशी अच्छा, करायची. ओके. किमोथेरपी जेव्हा देतो आपण, हॉर्मोनल थेरपी जे इस्ट्रोजनसाठी, ते 10 वर्ष देतो आपण. ते हॉर्मोन जे पॉझिटिव्ह असतात ना कॅन्सर, ते चांगलं कॅन्सर असतात. त्याच्यात लेडी विल लिव्ह लाँग. त्यांना ते गोळी देतो आपण, टेमॉक्सिफेन म्हणतो, किंवा त्याचं वरचं गोळ्या 10 वर्ष द्यायचं असते. बाकी ह्याच्यात जसं जसं ते स्प्रेड होतात, कुठल्या ठिकाणी दुसरीकडे ते पसरलेला, त्या ऑर्गनला ट्रीटमेंट वेगळं. आता बोनमध्ये गेला, हाडांमध्ये गेला, युजली स्पाईनमध्ये जातात. स्पाईनमध्ये गेलं तर आपल्याकडे 2 प्रकारचं ट्रीटमेंट आहे. एक तरी ते रेडिओथेरपीनी तेवढंच ह्याला रेडिओथेरपी द्यायचं आणि सेटल करायचं, किंवा दुसरं बिस्फॉस्फोनेट्स म्हणून देतो, तो नसातून देतो. ठीक आहे. हे 2 प्रकारचं ट्रीटमेंट असतात. तिसरं ट्रीटमेंट आहे ते वर्टिब्रा पूर्ण कोलॅप्स झाला आणि पेशंटला ते काय हाताला मुंग्या येतात किंवा हात उचलता येत नाही, मग सर्जरी करावं लागते. हे असं प्रत्येक ऑर्गन स्पेसिफिक ट्रीटमेंट द्यावं लागते आपल्याला. सगळं जनरलाइज्ड ट्रीटमेंट नसतात. ओके. सो प्रत्येक, आता लंगमध्ये गेला, लंगचं ट्रीटमेंट वेगळं असतात. लिव्हरमध्ये गेला, त्याचं ट्रीटमेंट, लिव्हरमध्ये एकच ठिकाणी एकच लोबमध्ये असेल तर ते काढता येते ऑपरेशन करून. पण सगळीकडे पसरलं असलं तर आपल्याकडे काही नसते, परत किमोथेरपीलाच जावं लागते आपल्याला. सो ऑर्गन स्पेसिफिक असतात, प्रत्येक ऑर्गनचं ट्रीटमेंट वेगळं वेगळं असतात. ओके. मी असं ऐकलं की व्यसन करण्याला पण कॅन्सर होतं आणि न व्यसन करण्याला पण कॅन्सर होतं. मी अशी प्रमाण कमी आहे ना, व्यसन करणाऱ्यांमध्ये प्रमाण खूप आहेत. हो, पण मी असे केस ऐकले की 4 वर्षाचा मुलगा, त्याला पायापासून पूर्ण कॅन्सर आहे, तर त्याला रेडिएशन किंवा किमोनी किंवा अन्य याने उपाय चालू करू शकतो का? आता कुठल्या प्रकारचं आहे, काय आहे, हे सगळं गोष्टी माहिती पाहिजे ना आपल्याला. पायाचा आहे. Okay, fine, absolutely fine. I can meet him, no issue. I think anyone who has any more questions can ask me later on. Kadhi ya. I don't charge for consultation or explaining the things to you people, so you feel free and come to me. Okay? Thank you. थँक्यू मॅम. आता IMAPCBच्या चेअरमन कोठारी मॅम, त्यांना आपल्याशी संवाद साधायचा आहे. मी त्यांना विनंती करते. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मी स्नातक संघ, पालक संघ आणि ज्ञानप्रबोधिनीने हा हॉल दिला आणि आम्हाला ही संधी दिली. स्तन आणि स्तनाचं कॅन्सर आणि त्याच्याबद्दलची जागरूकता, ह्याच्याबद्दल मी ह्या सगळ्यांचे पहिल्यांदा आभार मानते की हा जो विषय आहे हा इतका मोठा आहे की तो असा एका ह्याच्यामध्ये कव्हर होणं शक्य नाही आहे. पण तरीही IMA आपल्या परीने हा प्रयत्न करत आहे. जवळजवळ हा उपक्रम आम्ही ऑक्टोबर महिन्यापासून, जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ
म्हणून साजरा केला जातो. तो साजरा नाही म्हणता येणार, पण अवेअरनेस प्रोग्राम म्हणून ऑक्टोबरपासून करतो. तेव्हापासून दक्षा मॅडमनी बऱ्याच ठिकाणी हा अवेअरनेस प्रोग्राम केलेला आहे आणि त्यांच्या क्लिनिकमध्ये तर हे चालूच असतं. तर मी म्हटलं की आता वुमन्स डेच्या निमित्ताने हा सगळ्यात सुंदर प्रोग्राम आहे. IMAची वुमन्स डॉक्टर विंग म्हणजे सगळ्या लेडी डॉक्टर्सचं एक शाखा नाही म्हणता येत, एक तो त्या IMAच्या पिंपरी चिंचवड भोसरी ब्रँचचा एक भाग आहे. आणि ह्या वुमन्स डेच्या निमित्ताने, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही काही कार्यक्रम करत आहोत. त्याच्यामधील हे जवळ 6वं पुष्प आहे. सगळ्यात पहिल्यांदा मागच्या शनिवारी आम्ही, म्हणजे सगळेच ब्रेस्टवर होते असं नाही आहे, मागच्या शनिवारी आम्ही DY पाटीलला इलेक्ट्रिकल ब्रेस्ट पंप दिले जे दूध काढतात. आत्ता आपण ब्रेस्टची थोडीशी वाईट बाजू बघितली, पण अजून एक चांगली बाजू म्हणजे आपण दूध देतो आपल्या बाळांना. जे दूध आपण देतो, पण त्यातील काही माता अशा असतात की ज्या आपल्या बाळांना दूध देऊ शकत नाहीत. कदाचित बाळं अपुऱ्या दिवसाची असतात, NICUमध्ये असतात, किंवा त्यांच्या मातांना काही प्रॉब्लेम असतो, दूध नसतं, काही नसतं. तर अशा लोकांसाठी यशोदा मिल्क बँक म्हणून DY पाटीलमध्ये एक उपक्रम गेली 10 वर्ष चालत आहे आणि आत्ता तो अतिशय ॲडव्हान्स च्या रूपामध्ये आहे. म्हणजे पूर्णपणे पाश्चात्य आधुनिकीकरण आणि औद्योगिकीकरण त्या ठिकाणी करून इतकं सुंदर इक्विपमेंट्स आणि हे आहेत. तर मला असं सांगायचं की ज्या कुणा मातांना तुम्ही तुमच्या आजूबाजूचे की ज्यांच्या मुलांना दुधाची गरज पडेल त्यांनी खरंच DY पाटीलमध्ये जावं. आत्ता आपल्याकडे ज्या मॅडम आलेल्या आहेत, शैलजा मॅडम, त्या तिथे त्या पिडियाट्रिक्स डिपार्टमेंटच्या हेड आहेत आणि त्या ही यशोदा दुग्ध बँक म्हणून चालवतात की ज्याच्यामध्ये काही मातांना जास्त दूध असतं, त्यांच्या बाळाला दूध पाजूनसुद्धा त्यांना दूध उरतं. मग ह्या दुधाचं काय करायचं? तर ह्या मातांनी माझं असं म्हणणं आहे की जाऊन ते दूध डोनेट करावं. त्याला तुमचा ब्लड ग्रुप कुठलाही असला तरीही चालतो. DY पाटील कॉलेजमध्ये अतिशय जवळ आहे पिंपरीला, पूर्णपणे अँटीसेप्टिक प्रिकॉशन्स खाली तुमचं दूध घेतलं जातं आणि त्याच्यावर बऱ्याच प्रक्रिया करून मग ते वेगवेगळ्या बाळांना त्यांच्या गरजेप्रमाणे पुरवलं जातं. जर आईमध्ये ते जास्त दूध राहिलं तर आईला त्रास होतो, दुधाच्या गाठी होतात, त्या गाठीमध्ये जर इन्फेक्शन झालं तर पू होतो, मग ब्रेस्ट ॲप्सेस होतो, त्याच्यामुळे आपल्याला ते पू काढावा लागतो, त्याच्यासाठी ऑपरेशन करावं लागतं. आणि कधी कधी निष्काळजीपणा केलं तर सेप्टिसिमिया म्हणतो, म्हणजे आपण की सगळ्या रक्तामध्ये त्या पूच्या पेशी पसरतात आणि आईला धोका उत्पन्न होऊ शकतो. तर आपल्याकडे आपल्यापासून 7-8 किलोमीटर अंतरावर ही जी यशोदा दुग्ध माता आहे, बँक आहे, ह्याचा आपण सर्वांनी उपयोग घ्यावा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनासुद्धा ह्याची माहिती द्यावी. आणि खरंच कुणाला गरज पडली तर कोणीही तुम्ही तुमच्या ह्या मॅडमना विचारलं, दलाल मॅडमना, तर त्या आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील. आम्ही त्यांना ते दूध मिळवून द्यायची व्यवस्था नक्की करू. आणि ज्यांना कुणाला जास्त दूध असेल त्यांनी दूध डोनेट करावं. त्यांच्याकडे मोबाईल व्हॅन पण आहे की ज्याच्याद्वारे ते दूधसुद्धा गोळा करू शकतात आणि दूध देऊ पण शकतात. हा एक आपल्या स्तनाचा एक चांगला भाग झाला, तो आम्ही पहिला उपक्रम केला होता. त्याच्यानंतर आम्ही अजंठा नगरमध्ये प्रेग्नंट लेडीज आणि ज्या नवीन माता झालेल्या आहेत त्यांच्यासाठी एक लेक्चर्स घेतले होते आणि हिमोग्लोबिन, ब्लड शुगर आणि थायरॉईडच्या टेस्ट, जे थायरॉईड अतिशय खूप कॉमन आहे. पूर्वी कधीतरी कुणाला कमी थायरॉईडच्या ग्रंथी आहेत असं व्हायचं, आता हल्ली हायपोथायरॉईड म्हणजे हे इतकं रुटीन झालेलं आहे. कदाचित आपलं पाणी असेल असं म्हणतात की पाण्यातले केमिकल्स आपण ते बरेच वेळेला आपण ते सगळं स्टराईल करून घेतो, त्याच्यामुळे ज्याच्यामुळे त्या ग्रंथींना स्टिम्युलेशन मिळतं तेच नाहीसं होतं. पण जे काही कारण असेल तर त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स केले आम्ही. त्याच्यानंतर वर्क लाईफ बॅलन्सवर ESIS हॉस्पिटलमध्ये एक लेक्चर घेतलेलं होतं काल. आणि परत संध्याकाळी आपल्याच मॅडम ॲडव्होकेट प्रतिभा जोशी दलाल ह्यांनी आम्हा सगळ्या डॉक्टरांना हाऊ टू ड्राफ्ट अ विल, तुमचं मृत्यूपत्र, इच्छापत्र कसं करावं, जी आजच्या काळाची खूप गरज आहे. या कोविडच्या काळामध्ये तर अनेकांना ते जाणवलेलं असेल की स्वतःचं मृत्यूपत्र आपल्याच नातेवाईकांसाठी त्यांचं आयुष्य पुढचं सुखी करण्यासाठी किती गरजेचं आहे, त्याच्यावर आम्ही त्यांचं वेबिनार ठेवलेलं होतं. आणि आजचा असा हे उपक्रम. आणि सोमवारी सकाळच्या वेळामध्ये टोणगावकर हॉस्पिटलमध्ये पण कमी दरामध्ये तुम्हाला तुमचे इन्व्हेस्टिगेशन्स आणि चेकअप करून मिळणार आहे. असा वुमन्स ब्रेक द बायस जी थीम आहे यावर्षीची.
बायस म्हणजे काय, प्रिज्युडिस, किंवा तुम्ही म्हणता की तुमच्या मनामध्ये एक अडी किंवा रूढीप्रमाणे जे काही विश्वास बसलेले आहेत ते मोडून काढायचे, की बाबा नाही, बायका हे काम करू शकत नाही तर करतात, बायका पण पुरुषाप्रमाणे काम करू शकतात, स्वतःप्रमाणे स्वतःचे डिसिजन स्वतः करतात. तर हे जे आहे ते यू हॅव टू ब्रेक दॅट बायस ॲट युअर होम. यू शुड स्टार्ट इट फ्रॉम होम. तुम्ही सगळेजण टीचर्स आहेत. टीचर्स इतका चांगला संस्कार कुणीही करू शकत नाही. ज्ञान प्रबोधिनी ही शाळा कोएड एज्युकेशन आहे, म्हणजे मुलं आणि मुली इथं एकत्र राहतात. तर त्या मुलांनाच त्यांच्याच क्लासमधल्या मुलींशी कसं वागायचं, कसा रिस्पेक्ट त्यांना द्यायचा, त्यांना कशी मदत करायची हे जर शिकवलं इव्हन आपल्या घरामध्ये, तर हे बाळकडूच हे शाळेतले असं म्हणतात की कधी कधी आईचं ऐकत नाहीत पण टीचर्स ऐकतात. म्हणजे मला पण आठवतं माझी मुलं म्हणत नाही तुझं सांगितलं नको, माझ्या टीचर्सच बरोबर आहे. तर असं हे जर बाळकडू आपण शाळेपासूनच दिले त्यांना तर खरंच हीच मुलं मोठी होतील. नुसतं मुलींना शिकवून उपयोगाचं नाही, मुलांमध्ये पण हे तयार निर्माण करायला पाहिजे की बाबा नाही, तुम्ही अपोजिट सेक्सचा आदर करायला पाहिजे, त्यांना त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या. तुम्ही मुलींना मुलींसारखंच वाढवा, मुलांसारखं नका वागू. त्यांना परक्याचं धन आहे, सासर हेच तुझं घर आहे असं नका म्हणू. भातुकलीचा खेळ खेळायचा असेल तर खेळू द्या, पण त्याच्यामध्ये अडकू देऊ नका. त्यामुळे त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या, त्यांना ताठमानेने जगायला शिका. दॅट इज द ब्रेक द बायस. आपल्याच घरामध्ये आपण जर हे संस्कार केले, आज नाही 10 वर्षानंतर नक्कीच जी पुढची पिढी होईल ती नक्कीच चांगली होईल, ह्याच्यावर माझा विश्वास आहे. तुम्हाला माहीत आहे की आपल्या लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर ज्या म्हणतात की डोंट चॅलेंज समवन एल्स, चॅलेंज युअर सेल्फ. आणि आपल्याला जे काही हर्डल्स येतील, आपल्याला जे अडथळे येतील त्याच्यातनं आपणच आपला मार्ग काढला पाहिजे. कुणाकडनं तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळाल्या तर ट्राय टू गेट दोज अपॉर्च्युनिटीज, नेवर सीक द फेवर्स. आपण फेरर सेक्स हे म्हणतात. खूप वेळेला असं होतं की काय, म्हणजे मी जी 40 वर्षापूर्वी मेडिकल कॉलेजमध्ये होते त्यावेळेला म्हणायचे आम्हाला की काय तुम्ही मुली, तुम्हाला कशाला व्हायवा द्यावी लागते, समोरच्या एक्झामिनरकडे तुम्ही 2-4 वेळेला बघून हसला की तुम्ही पास आउट व्हाल. दॅट वॉज द बायस. दॅट बायस वी हॅव टू ब्रेक. नो, we are studying, we are intelligent, we are facing exam and we are equally good. That's why we are getting the grades above you, because we are hard workers. That is the bias. That is what we have to break. तर माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही हे सगळं तुमच्या घरापासून, तुमच्या क्लासेसपासून फॉलो करा, तर स्त्री नक्कीच स्वतंत्र होईल आणि नक्कीच बायस हे होईल. आपणच आपला उद्धार करायचा आहे, कुणाकडे हे बसायचं नाही. स्वतःशीच संवाद साधा कधीतरी की बाबा काय, स्वतःशी संवाद साधताना कधीतरी स्वतःलाच विचारा, काय गं कसं वाटतंय तुला आज. कधीतरी तुमचं स्वतःचंच मन छान वाटतंय आज मला, स्वतःशीच खुदकन हसाल. कधीतरी ते मन म्हणेल नाही आज वाईट वाटतंय, कुणीतरी अपमान केलेला असतो, कुणीतरी अपशब्द बोललेलं असतं, कुणीतरी त्रास दिलेला असतो, काहीतरी आठवतं. मग अशा वेळेला एखादी चांगली कविता आठवा, एखादं चांगलं लेख आठवा, किंवा काही नाही तर मैत्रिणीला घेऊन पिक्चरला जा. प्रत्येकाला आयुष्यामध्ये एक चांगली मैत्रीण मित्र पाहिजे की ज्याच्यापाशी तुम्ही आपली सुखदुःख सांगू शकाल आणि ती व्यक्ती तुम्हाला अनबायस्ड तुम्हाला सल्ला देऊ शकेल, नाही तुझं चुकतं इथे, किंवा तू हे असं कर, हे या पद्धतीने कर. प्रत्येकाला ह्या मैत्रीण किंवा मित्राची अतिशय गरज आहे. तर कधीतरी असं पिक्चरला जा. रोज तुम्ही कुणाच्या ना कुणाच्या आवडीचं अन्न करता, कधीतरी स्वतःच्या आवडीचं अन्न करा. कधीतरी ते दमलेलं असतं, हात फिरवा. कधीतरी स्पाला जा ना, स्पाला जा, स्वतःच्या शरीराचे लाड करा. मी तर म्हणलं की काय गिफ्ट द्यायचे म्हणजे काय, गिफ्ट काय असं नाही. अरे वर्षाचं तुम्ही स्पाचं हे द्या ना, आम्हाला सबस्क्रिप्शन द्या ना. दॅट इज ऑल्सो गुड. स्वतःच्या शरीराचे लाड करा. या पद्धतीने स्वतः जगा, खळखळून हसा, मुक्त श्वास घ्या. एवढंच माझं म्हणणं आहे. थँक्यू. थँक्यू स्नातक संघ आणि पालक संघ मला ही संधी दिल्याबद्दल. डायबिटीजबद्दल एक निवेदन करण्यासाठी मनुष्का आलेली आहे, तिला मी बोलवते. ओके, सो बेसिकली माझं नाव मनुष्का पाटील आहे आणि मी भारती विद्यापीठ ईर्षामधून आली आहे. आणि आमचा लॅब आहे ओबेसिटी डायबिटीज रिसर्च लॅब म्हणून.
इंटरॅक्टिव्ह रिसर्च स्कूल ऑफ हेल्थ अफेअर्समध्ये. आणि तिथे आम्ही एक प्रकल्प राबवतो आहे जो गव्हर्मेंट फंडेड प्रोजेक्ट आहे. त्याचं नाव आहे DST सत्यम. आणि या प्रोजेक्टचं एम आहे की योगा आणि मेडिटेशन, जसं आता मॅमनी बोललं की योगा फार इम्पॉर्टंट आहे. योगा तुमचं सायकोलॉजिकल बॅलन्स वगैरे सगळं तुमचं व्यवस्थित करतो. त्यासाठी आम्ही तुम्हाला प्री डायबिटिक, म्हणजे जर तुम्ही पूर्वीची अवस्था, लोकांना फक्त नॉर्मल माहिती आहे आणि डायबिटीज माहिती आहे, पण लोकांना डायबिटीजची अजून एक स्टेज असते, त्याला म्हणतात प्री डायबिटिक, हे माहिती नाही आहे. सो आम्ही इथे प्री डायबिटिक इंडिव्हिज्युअल्स घेतात आणि त्या इंडिव्हिज्युअल्सना नॉर्मलमध्ये रिवर्ट करू शकतो. आता तुम्हाला प्री डायबिटीजमधून डायबिटीजला जायचं आहे की प्री डायबिटीजमधून नॉर्मलला जायचं आहे, हे इम्पॉर्टंट आहे की नाही. तर प्री डायबिटीजमधून नॉर्मलला जाण्यासाठी आम्ही तुम्हाला मोफत प्रशिक्षण देतो. 4 महिन्यांचं मोफत प्रशिक्षण असते. जर तुम्ही प्री डायबिटिक आलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या अगोदर तुमची HbA1c चेकिंग होणार. मग त्यानुसार तुम्ही जर प्री डायबिटिक आलात तर पुढे तुम्हाला योगा किंवा जिम असं प्रशिक्षण दिलं जाणार. आणि ते कम्प्लिटली फ्री आहे, कम्प्लिटली मोफत आहे, कारण ते गव्हर्मेंट फंड करतो आहे. आणि यात आमच्या प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर आहेत डॉक्टर सुप्रिया भालेराव मॅम, आमच्या HOD मॅम. आणि पुढे आमची कॅम्प होणार आहे इथे पण, स्टर्लिंग हॉस्पिटलला कॅम्प होणार आहे अकुर्डीमध्ये. तर तिथे तुमचं ब्लड इन्व्हेस्टिगेशन होणार. या मंडेला ती कॅम्प आहे 14 मार्चला आणि 8 वाजता कॅम्प आहे. तिथे जे कोणी इच्छुक असतील त्यांनी सकाळी फास्टिंग यावं. आणि त्याच्यानंतर DY पाटीलशी पण आमचं कोलॅबोरेशन आहे, DY पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीशी, आणि तिकडे देखील आमचे कॅम्प्स होतात. तर तुम्ही कोणीही इंटरेस्टेड असाल तर प्लीज तसं कळवा. मी तुम्हाला माझा नंबर देते, म्हणजे ईर्षाचा नंबर देते, 9860258443. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट कराल आणि तुम्हाला काहीही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला विचारू शकतात. आणि ॲडव्होकेट प्रतिभा मॅडम ह्यांना मी थँक्यू बोलते, कारण त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्हाला हा प्रोजेक्ट एक्सप्लेन करण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळूयात. थोडक्यात आता मला बोलायला उरलेलं काहीच नाही आहे. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर अर्ली डिटेक्शन इज द की. त्यामुळे सगळ्यांनी या गोष्टीकडे आधीपासूनच लक्ष द्यायला पाहिजे. आणि ब्रेक द बायस या गोष्टीपासून जशी सुरुवात झाली तसं सुरुवातीला मॅडमने सांगितलं तसं इंडियन कल्चर आणि वेस्टर्न कल्चर यामधला अवेअरनेसबद्दलचा जो डिफरन्स आहे तो ब्रेक द बायस म्हणून आपण तोडू शकतो. सो इन शॉर्ट सांगायचं झालं तर आपण वी शुड फॉलो द इंडियन कल्चर बट वी शुड बी अवेअर लाईक अ वेस्टर्न पॉप्युलेशन. सो आता मी आभाराकडे वळते. सर्वप्रथम आपल्या आजच्या वक्त्या डॉक्टर दक्षा निराळे मॅम, त्यांचा एवढा मौल्यवान वेळ काढून आल्या आणि एवढं छान मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलं त्याबद्दल मी बागेश्रीताईला विनंती करते की तिने त्यांना भेटवस्तू द्यावी. तसेच IMAPCBचे जे पदाधिकारी इथे आलेले आहेत त्यांच्याबद्दलही मी आभार व्यक्त करते. मी प्रतिभाताईला विनंती करते की त्यांनी शुभांगी मॅडमना भेटवस्तू द्यावी. आणि डॉक्टर शैलजा माने यांना भेटवस्तू देण्यासाठी मी सुवर्णताई बिसे यांना आमंत्रित करते. या भेटवस्तूमध्ये काय आहे हे मी थोडक्यात सांगते. एक तर आपलं ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचं वार्षिक वृत्त त्यामध्ये समाविष्ट आहे. आणि दुसरी महत्त्वाची आणि डॉक्टरांसाठी इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजे मागच्या वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये इम्युनिटी हा विषय खूप जोरावर होता. तर या काळामध्ये पुणे प्रशाला आणि ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्र याच्या डॉक्टरांनी मिळून वेगवेगळ्या पॅथीजच्या डॉक्टरांनी मिळून इम्युनिटीवरती एक रिपोर्ट सादर केला. सो हा एक होलिस्टिक मल्टीपॅथी मल्टीडिसिप्लिनरी असा हा इम्युनिटीवरचा एक रिपोर्ट आहे. आणि यामध्ये एक आयु स्प्रे नावाचा स्प्रे आहे जो आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी डेव्हलप केलेला आहे. त्याचं पेटंट आपल्याला मिळणार आहे. हा एक आयुर्वेदिक डिसइन्फेक्टंट स्प्रे आहे. सो मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते. टेक्निकल सपोर्ट टीमचेही आभार व्यक्त करते.
आणि सर्वजणी आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करते. सर्वांसाठी चहापानाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी आवर्जून चहापान घेऊन जा. कोणाला काही अभिप्राय लिहावायचा असेल तर तिथे वही ठेवलेली आहे, तिथे तुम्ही लिहू शकता. धन्यवाद. एकच फक्त विनंती आली आहे शुभांगीताई की याचं आपलं जे चेकअप होणार आहे टोणगावकर हॉस्पिटलमधलं त्याचे तुम्ही मला डिटेल्स द्या. मनुष्का काही गट स्टर्लिंगमध्ये यायची इच्छा व्यक्त केलेली तर त्याचेही डिटेल्स तुम्ही मला द्या, मी ते सर्क्युलेट करते. फार वेळ घेत नाही आहे. काल आपल्या ॲडव्होकेट प्रतिभा जोशी दलालनी आम्हाला जे ड्राफ्ट विल इच्छापत्रावर जे अतिशय सुंदर विवेचन केलं आणि सगळ्या शंकाचं समाधान केलं त्याच्याबद्दल मी IMA पिंपरी चिंचवड भोसरी ब्रांच वुमन्स डॉक्टर्स विंगकडनं तुम्हा सगळ्यांसमोर तुमच्याच माणसाचं कौतुक करायचा प्रयत्न करते आहे. थँक्यू. डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची जी यशोदा माता दुग्ध पेढी आहे त्याचा मी नंबर तुमच्याशी शेअर करते. ज्या कोणा मातेला काही स्तनपानासंबंधी प्रॉब्लेम असेल, कमी दूध येतं, जास्त दूध येतं, गाठ झाली, दुखतं, काहीही, तर तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तिला DYला पाठवू शकता केव्हाही. 95 27 9527 82 16 51 821651 धनश्री, जी आमच्या इकडे मिल्क बँकेमध्ये काम करते. थँक्यू. याच विषयावर चर्चा करता करता चहापानाचा आस्वाद सगळ्यांनी नक्की घ्या.